बघता बघता 21 दिवसाचा पिक्चर 51 दिवस झाला. संदीप बिरादर हे निर्माते आहेत. त्यांनी गोट्या गँगस्टर नावाचा चित्रपट केला होता जो डिसेंबर 25 गेल्या वर्षी 25 डिसेंबरला रिलीज झाला होता. मग 15 दिवसानंतर मला चित्रपट महामंडळावरून नोटीस येते. त्यामुळे निर्माता म्हटलं तर प्रोड्युसर ना, निर्माता म्हटलं तर नवीन माणसाला मातीत घाला, माझं हा वाक्य त्यांना. मग जेव्हा विशाल सरांना कळलं की हा केतन ठोंबरे क्रिएटिव्हली इथं इन करतोय, मग ह्यांची त्यांची फार भयंकर भांडणं झाली. प्रथम सरांचा मला रात्री 11:30 वाजता फोन येतो, मेसेज येतो, संदीपजी माझ्या बॉयचं पेमेंट भेटलं, माझं पेमेंट नाही आला. तो मग पण आता या सगळ्यामध्ये ठीक आहे, हे सगळं झालं आणि सिनेमा रिलीज झाला तुमचा. मग रिलीज झाल्यानंतर मग आता प्रॉब्लेम काय आहे? फक्त मला तारीख आणि वेळ. आज तुमच्याकडे सिनेमा तुमचं काही नाही आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे. काय झालं यांच्याबद्दल? यांचा प्रॉब्लेम काय झाला? जोकर करून ठेवला आहे लिटरली. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत दोन व्यक्ती. एक आहेत संदीप बिरादर आणि दुसरे आहेत केतन ठोंबरे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. संदीप बिरादर हे निर्माते आहेत. त्यांनी गोट्या गँगस्टर नावाचा चित्रपट केला होता जो डिसेंबर 25 गेल्या वर्षी 25 डिसेंबरला रिलीज झाला होता. आणि केतनजी त्यातले क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. आपण नेहमी असं म्हणत असतो की सिनेमा रिलीज होतो पण मग तो चालत का नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रोड्युसर एकदा येतो, नंतर वन टाईम प्रोड्युसरच खूप वाढलेले आहेत, ते पुन्हा पुन्हा सिनेनिर्मिती का करत नाहीत, दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या संपूर्ण चक्रामध्ये सिनेमा बनवल्यापासून रिलीज होईपर्यंत खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये नवीन आलेला माणूस, प्रोड्युसर स्पेशली, होरपळत असतो वेगळ्या कारणामुळे. कारण त्याला चांगला सिनेमा बनवायचा असतो, हेतू चांगलाच असतो, पण सिनेमा निर्मिती ही अशी गोष्ट आहे की जिथं अनेक माणसं एकत्र येतात आणि त्या गोंधळामध्ये इतके लूप होल्स आहेत की समजत नाही कोण कसे पैसे लुटतंय, कोण कसे पैसे घेतंय, घेतलेले पैसे खरंच खर्च होत आहेत की ते त्यातून आणखी आपली पोटं भरली जात आहेत. तर असे अनेक प्रश्न आहेत. अनेक निर्माते देशोधडीला लागलेले आहेत, अनेक निर्माते रस्त्यावर आलेले आहेत. अशी उदाहरणं असताना संदीपजी आणि केतनजी आज आपल्यासमोर मराठी सिनेमाची दुसरी महत्त्वाची बाजू सांगणार आहेत, जी जनरली आपल्याला कळत नाही. आता मुद्दा असा येतो की प्रेक्षकांनी हा एपिसोड का बघावा? तर प्रेक्षकांनी हा एपिसोड अशासाठी बघावा की सिनेमा हे जरी तंत्र क्रिएटिव्ह असलं तरी इथं साधा मुद्दा असतो की जेव्हा मी 10 रुपये घालतो, मला त्याचे 10 रुपयाचे 11 रुपये का मिळत नाहीत, किंवा 10 रुपयाचे 10 रुपये का मिळत नाहीत, किंवा 10 मधले 0 मिळेना का पण मला त्याचा हिशोब का मिळत नाही. इतकी बेसिक गोष्ट आहे. इट्स अ प्रॉडक्ट. सो मी आज या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेला आहात. आपण नेहमीच आपल्या इंडस्ट्रीमध्ये, केतन तुम्हाला माहीत असेल की आपण नेहमी यांना असं केलं त्यांना तसं केलं एवढंच कॅमेराच्या मागं बोलत असतो, पण समोर कोणी येत नाही, त्यामुळे या विषयाला वाचाच फुटत नाही. पण आज तुम्ही इथं आलाय, धाडस दाखवून यावं, तुमचं कौतुक. आणि मुद्द्यात हात घालतो. 25 डिसेंबरला तुम्ही गोट्या गँगस्टर चित्रपट रिलीज केला. राजेश पिंजानी जे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक होते, ते याचे दिग्दर्शक आधी होते, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं निधन झालं ऐन वेळेला. आणि मग दिग्दर्शक म्हणून मग निर्माता म्हणून त्यांची खरी कसोटी लागली आणि मग होरपळ सुरू झाली. ओव्हर टू संदीपजी, काय घडलं, कसं घडलं, आणि मग निर्माता म्हणून तुम्हाला कसे खाचगळगे आले हे सांगा. सर, बेसिकली मी जेव्हा पिक्चरचा जो विचार केला, पिंजानी सरांचे माझे 2 वर्षापासून चांगले संबंध होते, मैत्रीचे. माझा एफसीओला एक छोटंसं कपड्याचं बिझनेस होतं. मग आमचे गाठी भेटी वगैरे होत राहायचे. पण मला हे माहीत नव्हते की राजेश पिंजानी सर डायरेक्टर आहेत, एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. कारण की ते शॉपिंगला वगैरे कधी त्यांच्या वाची वगैरे जेव्हा काही नागपूरचे त्यांचे यायची फॅमिली, ते शॉपिंगला वगैरे यायचे, मग हाय वगैरे व्हायचं. अचानक तो एक बार विषय निघतो की यार मी एक मराठी पिक्चर केला आहे, बाबू बँडवाजा. मग तेव्हा अशी ओळख होत होत माझी त्यांच्या घरी मी यायचो. त्या पिक्चर त्यांनी मला दाखवलं. मग मी पिक्चर बघितला, फार त्यांचं एकदम रिस्पेक्टच मला वाढलं त्यांचं. आणि ह्या गोष्टी होत असताना मग राजेश सरांसोबत मी जेव्हा गाठीभेटी वाढली, गणराज प्रोडक्शनचे जे ओनर आहेत श्रेयस सर जाधव, त्यांची पण माझी चांगली ओळख होती. आम्ही एकत्र बसायचो वगैरे. त्यांचं तामझाम बघितलं. ह्या गोष्टी माझ्यासाठी व्यवसाय म्हणून नवीनच होते, पण मला आवड पण होती की चला आज टीम चांगली, लोक चांगले आहेत, आपण 100% त्यांच्यासोबत काम करूया. अशा गोष्टी घडत गेल्या. 2 वर्षानंतर सरांचं माझा एक चर्चा झाली की संदीप
मैं एक हिंदी मराठी पिक्चर गोटे गैंगस्टर नाम का बनाना चाहता हूँ, अगर आप पॉझिटिव्ह है तो मैं आपके साथ काम करने को तयार आहे. तर आम्ही ओके केलं. मग बजेट आला, डिस्कशन झाले, सर्व गोष्टी पुढे होत चालले. मग मी एक इन्व्हेस्टर घेतलं, तुषार गवारे नावाचं. म्हणलं दादा असं एक प्रोजेक्ट आहे, आपण किती दोघं बजेट होतं सिनेमाचं त्यावेळेला? 1.75च्या घरात तो बजेट. 1,75,00,000. हो. तर सरांनी म्हणलं संदीपजी तुम्हाला रिलेशन चांगले आहेत, तुम्हाला ऑलरेडी बिझनेसचं नॉलेज आहे, आपण 100% चांगला पिक्चर करूया. आम्ही ओके केलं सरांना. मग मी तुषार गवारे आम्ही एकत्र आलो. मग हा प्रोजेक्ट चांगलापैकी आम्ही प्लॅनिंग केलं. मग मला जेव्हा प्लॅनिंग झालं, माझा इंडस्ट्रीत कोण वाली नव्हता, फक्त होल अँड सोल राजेश पिंजानी. करेक्ट. कारण की ते नागपूरचे Correct. आणि ते सिंधी व्यक्ती होते. ते एक व्यापारी पण होते, म्हणजे एक बिझनेस त्यांचं मॉडेल चांगलं होतं. आम्ही दोघं एकत्र आलो, पुढे गेलो. मग आम्ही ओके केलं, काम चालू झालं. मग 21 दिवसाचं शूट ठरलं होतं आपलं आणि बफर 3 दिवस. म्हणलं संदीप भाई 24 दिन तक अपना शूटिंग चलेगा, हे असं बजेट आहे, हे अशी टीम आहे आपली. ठीक आहे सर. कारण का मी फक्त पिंजानी सरांना ओळखतो, मला ना प्रथमेश परम माहिती होते, ना कुठला ठीक आहे. कलाकार नाही, काही टेक्निकल ठीक आहे. काही माहीत. आम्ही पुढे गेलो. मग बघता बघता 21 दिवसाचा पिक्चर 51 दिवस झाला. बरं. मला कळलंच नाही 51 दिवस कसं झालं. कारण का तो जो फ्लो असतो ना सर एक निर्मात्यासाठी, की तो एकच विचार करतो की एक चांगला पिक्चर, मला एक चांगला पिक्चर करायचा आहे. तर मी त्या प्लॅनिंगने पुढे आम्ही चाललोय. पण राजेश पंजानी होते सर होते ना. 21 दिवसाचा पिक्चर 51 दिवस चालला. 51 दिवस शूट चालला. बरं. आणि त्यातला मला आयडियाच नाही. पण जसं जसं दिवस 21, 22, 23 दिवस गेला, 24 गेला, 25 गेला. मग माझे जे इन्व्हेस्टर तुषार गवारे होते, म्हणून संदीप सर म्हणलं दिवस वाढत चाललेत. बरोबर. तर मी म्हणलं सर मलाही दिसते. मग मी पिंजानी सरांशी बोलायचो. मग ते टेक्निकली त्या काही गोष्टी तिथे घडायचे, मग शूटिंग थांबायचं, काही पाऊस पडायचे. पण डिसिजन मेकर पिंजानी सर DOPS होते ना. कारण का ह्या 2 व्यक्तीशिवाय तिसऱ्या माणसाला अधिकारच नाही. आम्हाला त्यात बोलायचा काही संबंधच नाही. कारण का आमचं जे हा फील्ड नवीन होतं. आम्ही ह्या गोष्टी 51 दिवस शूट झाले. मग सर्व गोष्टी झाल्यानंतर एडिट चालू झाला. एडिटसाठी आम्ही आटपाट प्रोडक्शन तिथं आमचं काम चालू झालं. मग काम चालू असताना एक 10-15 दिवसानंतर सरांचा मला फोन आला की संदीप मैं पिक्चर नए लोगों को दिखाना चाहता हूँ, की नवीन लोकांना जेव्हा पिक्चर बघत एक मला आयडिया येईल नक्की काय चाललं आहे. 15 दिवस महिना दीड नंतर सर मला भेटले. कोण? राजेश पिंजानी. हां. थोड़ा इमोशनली मला फोन केला की संदीप थोड़ा अर्जंट काम है, मुझे मिलना है. तर मी ठीक आहे सर. मग जेव्हा भेट झाली आमची सरांशी, ते इमोशनली रडले माझ्यापुढे थोडे की संदीप माझ्याकडे चूक झाली, थोडं रिशूट करायला लागलं. म्हणजे सर 51 दिवस शूट झालं आहे ऑलरेडी, अजून रिशूट. म्हणजे 3 ते 4 दिवस शूट आहे. आता मी म्हणतो ना आपण काहीच बोलू शकत नाही, कारण का आपण फार पुढे निघून आलो आहे. बरोबर. आणि एक अभ्यासू व्यक्ती, आपले हात दगडाखाली आहेत. दगडाखाली पण एक अभ्यासू व्यक्ती बोलतोय की या गोष्टी. तर मी सरळ ऑब्व्हियसली मी माझ्या प्रेझेंटरला जो काही इन्व्हेस्टर होता त्याला फोन घेतला. तो म्हणलं संदीप भाऊ माझ्याकडे पैसे नाही. प्रेझेंटर नाही, इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर होते आमचे. आणि ते मला म्हणलं संदीप भाऊ माझ्याकडे पैसे नाही, माझी जी काही तुम्ही कमिटमेंट त्या हिशोबाने आपण लावलेत आणि ह्याच्या पुढे काय मला सांगू नका. शक्य नाही. त्याने हात थांबून घेतले. बजेट 10-12 लाखाचं, ॲव्हरेज 2.5-3 लाख रुपये पर डे खर्च असतोच. तर 10-12 लाख रुपयाचं बजेट आला. आता मी म्हणलं माझ्याकडे पण पैसे ऑलरेडी 1,75,00,000 खर्च झाले होते. हा त्यातल्यात काही पैसे काही राहिले होते. हां. तर कारण का त्या गोष्टीमध्ये आम्ही ठीक आहे ना, सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून मी बोलतो. हां ठीक आहे. मग तुम्हाला एक्स्ट्रा त्याचा खर्च आला. हां. मग ते आणि त्यात काय आलं की माझं जे इन्व्हेस्टर होते त्यांनी हात थांबून घेतले, मला सांगूच नका. आणि मी पण थांबलं गेलो. मग ह्या गोष्टीला उत्तर फक्त पिंजानी सर किंवा टीमच होती ना. बरोबर. तर आम्ही जेव्हा चर्चा केली, सर म्हणले संदीप थोडा विश्वास करो, ऐसा है वैसा है. मी थोडं मन मोठं करून 15 दिवस स्वतःला थांबून घेतलं. कारण का मलाही उत्तर द्यायला कोणतं विचारपूस करणारा व्यक्ती आहे ना. फायनली माझा इन्व्हेस्टर म्हणला मला बाहेर पडायचं आहे, मला काही सांगू नका, मला पैसे द्या. पैसे परत मागितले? पैसे मागितले. बरं. कारण काही ऑलरेडी शूटिंगचं 1 वर्षाचं शेड्यूल होतं. बरं. 1 वर्ष झालं का झालं ना. आम्हाला असं वाटलं की आमचं पिक्चर मार्केटला येईल मार्च-एप्रिलमध्ये, आम्ही त्या स्वप्नात होतो. पण परत 4 दिवस शूट म्हणलं माझ्याकडे काही पॉसिबल नव्हतंच. मग त्यानंतर ते बाहेर पडायचं प्लॅन केलं त्यांनी. मला म्हणले मला पैसे परत द्या. मग ते पैसेसाठी त्यांनी मला प्रेशर दिला. प्रेशरमध्ये मी फारच प्रेशरमध्ये आलो. कारण का माझ्याकडे जो काही होता तो मी पण इथं लावला आणि त्यांनी जे काय लावलं ते पण इथंच इन्व्हेस्टमेंट झाली. मग फायनली तो प्रोजेक्टसाठी थोडं महिनाभर आम्ही थांबवलं. मग ते एक अमाऊंट ठरली त्यांची इन्व्हेस्टरची माझी की मला एवढे पैसे मला परत मी बाहेर पडतो. पण मला कारणच नव्हतं. किती अमाऊंट होती ती? त्यांचे 83 लाखाची, त्यांचे 74-50 होते, 81-50 जे काही त्यांचं. ठीक आहे. ते तुम्ही त्यांना परत दिले? नाही, त्यातले मी 70% त्यांना परत दिले. बरं. कारण का त्याने मला म्हणतो ना की मला पुढे पण नाही जाऊ दिलं त्यांनी आणि मला थांबू पण नाही दिलं. प्रेशराईज करून त्यांनी ते पैसेचा झाला.
मग ते बाय झाले. मग त्यातनं एक टर्म्स कंडिशन ठरले, आम्ही आता एवढे देऊ आणि बाकीचे एवढे देऊ. पण सरांशी मी परत बोललो, सर मला जे झालं आता झालेलं आहे, पण मला तुमच्यावर विश्वास आहे आणि मला काही करायचं तर व्यवस्थित तुम्ही स्कोप बाहेर काढा. ते मला संदीप टेन्शन नको, मी 100% याच्यात तुला पुढे किती सालची गोष्ट आहे? हे 2019चा विषय. बरं. कारण की 17ला आम्ही विचार केला, 18ला पिक्चरचा प्लॅन केला, 18 एंडिंगला हा रिलीज शूट झाला, 19ला रिलीजचा प्लॅन होता. पण 19ला परत शून्यातनं सगळ्या गोष्टी जुळाजुळी चालू झाली पेशंटची. आणि मग त्या गोष्टीत काय आलं की 19 बघता बघता सर रायटिंगवरती बसले. रायटिंग चालू, इथं कलाकारांची डेट्सचा विषय आला. मग प्रत्येक कलाकार डेट्स कुठं बिझी होते, ते मॅच नाही झाले. आणि बघता बघता लॉकडाऊन लागला. मग लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष प्रत्येकांचे इकडे तिकडे गेले आणि माझे जे काही बिझनेस होते ते कोलॅप झाले. बरोबर. आणि मी एकदम झिरो झालो फायनान्शियली. कारण का माझ्या एफसीरोडला 2-3 दुकानं होते, बाकीचे काही. पण ते एकदम असं ती इन्सिडेंटली गोष्टी घडले, यातनं मी झिरो झालो. आणि मला त्यात माझं घर आलं, कारण का माझ्याकडे पैसे पण नाही, व्यवसाय पण हातात नाही. तर माझी परिस्थिती अशी झाली की माझं घर चालवायचं होतं सर्वात महत्त्वाचं मला. लिटरली सर खोटं बोलत नाही, लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे पैसे पण नव्हते. आम्ही कसे दिवस काढले ते आम्हाला माहिती आहे. SB रोडचा माझा राहता फ्लॅट मी तो भाड्याने देऊन स्लम गोखलेनगरमध्ये मी भाड्याने राहायला गेलो. कारण का SB रोडला मला 30,000 भाडं यायचं आणि मी 7,000च्या घरामध्ये भाड्याने राहायला गेलो. कारण का माझं उत्पन्नच झिरो झालं ना माझं. आणि त्यातनं माझं इन्व्हेस्टरचं प्रेशर, काय मार्केटचं प्रेशर, मी स्वतःला थांबून घेतला. आणि माझ्याही मनात चांगले वाईट गोष्टी आले ना, त्या सिच्युएशनला बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत घडले. कारण का मी फक्त प्रामाणिक काम केलं आणि जे टीमसोबत काम केलं सगळे चांगलेच ॲक्टर होते. असं पण नाही की कुठले काही नॉन नव्हतेच. पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या मिसेसनी, माझ्या परिवाराने, की संदीप जे झालं. लॉकडाऊनमध्ये लोक तर मेलेत, आपण जिवंत आहो ना, आपण परत शून्यातनं काय तर निर्माण करू. मग मी BMCC रोडला चहाच्या टपरीवर जेव्हा मी चहा प्यायला जायचो, ती चहाची टपरी मी भाड्याने घेतली. तर भाडा जेव्हा ठरलं XYZ, डिपॉझिटसाठी माझ्याकडे पैसे नव्हते सर. बरं. म्हणजे ज्या मावशीकडे मी गेले 8-9 वर्षापासून चहाच्या टपरीवर चहा प्यायला जायचो आधीमध्ये, तर कोविडमध्ये त्यांना करोना झाला आणि अचानक त्यांनी एका भैया माणसाला त्यांनी टपरी भाड्याने दिली. आणि जेव्हा मी मावशीला चहा प्यायला जातो तर ते बघतो तर तिकडं दुसऱ्या व्यक्ती. तर मी मावशीला फोन केला, तर मावशी म्हणल्यावर मला करोना झाला, त्यामुळे मी तो निर्णय घेतला. तर म्हणा मावशी मला का नाही सांगितलं. तर मावशी म्हणलं तुला पाहिजे का, चालू भाडे करू त्यांनी काढून. मावशीने 15 दिवसात ती टपरी मला चालवायला दिलं आणि एक 50,000 रुपये डिपॉझिट जे काही ठरले, ते 50,000 रुपये पण जास्त मला द्यायला पैसे नव्हते. फायनली तो मी मंगळसूत्र माझ्या घरच्यांचं ठेवून तो डिपॉझिटची व्यवस्था केली. आणि कारण तो व्यवहाराचा विषय असतो, बरोबर, तो व्यवहार कंप्लीट करण्यासाठी तिथे कारण लागत नाही. तो टपरी घेऊन मी परत माझं शून्यातनं जग निर्माण केला. आणि ज्या टपरीवरनं आम्ही एवढी मेहनत घेतली, सेकंड लॉकडाऊन लागलं परत 4 महिन्यानंतर. पण सेकंड लॉकडाऊनची परिस्थिती अशी होती की 7 ते 11 परमिशन होतं सर. पण आमच्यासाठी तो टाईम महत्त्वाचा नव्हतं, आम्हाला प्रेशर होतं. आम्ही 7 ते रात्री 7 वाजता पण दुकान चालू ठेवला. तेव्हा करोना होता का, होतं ना, आम्हाला पण पब्लिकमध्ये आम्ही काम करत होतो. पण आम्ही तेव्हा विचार केलाच नाही की आपल्याला करोना होईल का काय होईल. माझा अख्खा परिवार त्या दुकानावरती स्ट्रगल करून ते दुकान आम्ही सेट केलं. जेव्हा मी दुकान घेतलं 700 रुपये आम्हाला रोजचा व्यवसाय होता. ते 700 रुपयावरनं मी स्ट्रगल करून तो व्यवसाय सेट केलं आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे. पण त्यानंतर थोडं स्टेबल झालो आम्ही. पण असं वाटलं की आता मी घरी चर्चा केली, आपल्याकडं आता पिक्चरचं काय तर आपण विचार केला पाहिजे. आता विचार करण्यासाठी मी ऑब्व्हियसली मी माझ्या टीमलाच फोन करणार. तर त्याच्या अगोदर पिंजानी सरांचा एक इन्सिडेंट झाला. जेव्हा चहाचा व्यवसाय चालू होता, मला अचानक विनोद वनवे जो माझे ॲक्टर आहेत त्यांचा फोन येतो, संदीपजी सरांचं असं झालेलं आहे. तर माझ्यासाठी तो अचानक एकदम धक्का म्हटलं. तर सर मी ज्या विश्वासाने थांबलो की चला मार्केट ओपन झाल्यानंतर त्याच्यावर आपण फोकस देऊया, सरांची गाठीभेटी करून आपण या गोष्टी करू. कोविडमध्ये त्याच वेळेला राजपिंजानी गेलेच एकदम. येस. तर माझ्यासाठी तो होता ना. हां. आणि माझ्यासाठी तो धक्काच. अजून मी डिप्रेशनमध्ये, माझ्या घरात मी काही सांगू शकत नाही घरच्यांना की अशी काही गोष्ट घडली. मी 1.5 महिना सरांबद्दल घरात चर्चाच नाही केली. कारण का आम्ही या स्ट्रगल लाईफमध्ये जगतोय, त्यातनं हा विषय मांडायचं तर त्या माझ्यासाठी शक्यच नव्हतं ना सर. तर 1.5 महिन्यानंतर मी हळूच माझ्या मिस्टरला म्हणलो यार असाचा प्रॉब्लेम झाला आहे. ती शॉक झाली. तर पण टेन्शन नको घेऊ, आपल्याकडे टीम आहे, आपण ज्या सोबत काम केलं आहे आपण त्यांना सरांची चर्चा करून पुढे जाऊ. सर्वात पहिला फोन माझा गेला ओंकार शिवडेंना, जे सरांचे असिस्टंट होते. सर म्हटलं नमस्कार संदीप. मग त्यांनी म्हणलं संदीपजी मी मुंबईला आहे, ठाणेला आहे. मग म्हटलं सर आपल्याला प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचं आहे. अच्छा हो का, ठीक आहे, मी आत्ता बिझी आहे, आपण पुढच्या आठवड्यात. मग त्यांनी 8 दिवस करत त्यांनी मला 2 महिने फक्त टाईमच घेतला माझं, पण त्यांनी मला वेळ दिलाच नाही.
मी म्हटलं तुम्ही सर कुठं तिकडे मी येतो. नाही इकडं तुम्ही येऊ शकत नाही, माझं शूट चालू आहे, हे चालू आहे. ते फक्त मला कारण भेटले. मी समजून घेतले आपला इथनं काही रिस्पॉन्स भेटत नाही. मग मी DOPशी ऑडिशन केलं मंगेश गाडेकरांसोबत की सर आपल्याला हा पिक्चर करायचा आहे. अच्छा हो का, ठीक आहे, काय असेल मी बघतो, आपण करूया. मग 15 दिवसानंतर मला चित्रपट महामंडळावरनं नोटीस येते. चित्रपट महामंडळातनं मला नोटीस येते की तुमची तक्रार आलेली आहे. तर मी म्हटलं माझी तक्रार कोणी दिली. तर परत मी तिथं डिनाय केलं, कारण का मला रोजचं घर चालवायचं होतं. ते नोटीसवरती मी फोकस नाही. आणि परत 15 दिवसानंतर दुसरी नोटीस येते की अगर ह्या नोटीसला तुम्ही तिथं हजर नाही झाला तर तुमच्यावर कारवाई होईल रिसर. आणि अन्नपूर्णा प्रोडक्शन्स, अन्नपूर्णा बिरादर ह्या प्रोडक्शनचे सर्वसाधारण आहेत. माझी आई निर्माता आहे, माझी मिसेस मी को प्रोड्युसर आहोत. आता माझ्या आईचं वयाच्या हिशोबाने मी आईला कुठं घेऊन नाही जाऊ शकत. त्यामुळे सर्व जबाबदारी आईने मला दिली की बाबा तू सर्व गोष्टी हँडल कर. तर मी चित्रपट महामंडळाला गेलो. माझ्याकडे जेव्हा मी गेल्यानंतर हाय त्या टपरीवर मी तसं तक्रार काय होती की तुमची तक्रार अशी आहे की तुमच्या DOPने तक्रार दिली मंगेश गाडे की 4,60,000 रुपये बाकी आहे. बरं. तर मी गेलो. तिथे सर्व असे 8-10 लोक बसलेत की जसं की मी आरोपीच आहे की मला हे लोक शोधतात. मी गेल्यानंतर त्यांनी चर्चा केली की काय प्रॉब्लेम आहे की तुमची तक्रार आहे. म्हणलं कोणी दिली. म्हणलं मंगेश सर. म्हणजे ते कुठं आहेत. नाही ते आत्ता आलेले नाहीत. मग मला का बोंग घेतलं आहे. नाही तुमचं आम्हाला समजून घ्यायचं आहे पहिले. म्हणजे समजून घ्यायला सर म्हटलं तो व्यक्ती पाहिजे ना आपल्यासमोर. म्हणजे चित्रपट महामंडळामध्ये यांच्या नावानं ज्यानं तक्रार केली तोच आला नव्हता. तोच आला नव्हता. आणि संजय डुबे सर तेव्हा माझी विचारपूस करत होते आणि त्यांच्यासोबत एक 4-5 लोक बसले होते. तर मी म्हणतो सर प्रॉब्लेम काय. नाही म्हणलं अशी तक्रार. म्हणलं काय पुरावा आहे का तुमच्याकडं. नाही म्हणलं नाही पुरावा आहे. सर म्हणलं अगर त्याच्याकडे पुरावा आहे त्यांनी ॲग्रीमेंट शो करावा. आणि त्याचा अगर व्यवहारिक मी देणार असेल तर 100% दिलंच पाहिजे मी त्याचं. तर म्हणलं सर मला एक प्रश्न करायचा तुम्हाला. म्हणलं बोला. निर्माता म्हणजे काय. त्यामुळे निर्माता म्हणलं तर प्रोड्युसर. ना निर्माता म्हणलं तर नवीन माणसाला मातीत घाला. माझं हा वाक्य त्यांना. कारण काय मी कष्ट करून पैसे उभं केले. मी एक चांगलं स्वप्न बघून एक पिक्चर करावं म्हणून मी चांगल्या व्यक्तीसोबत काम केलं. आणि जेव्हापर्यंत तो राजेश पिंजानी सर व्यक्ती हयात होते तेव्हा पण कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि जेव्हा पिंजानी सर जेव्हा जातात हा मंगेश गाडेकर माझी तक्रार करतो की माझे 4,60,000 बाकी आहे. तर मी त्यांना तो प्रश्न केला. 21 दिवसाचं शूट, 24 दिवस बफर होतं, 3 दिवस. मग 51 दिवस जो शूट झाला त्याचं उत्तर कोण देणार मला. तुम्ही द्या. कारण का तुम्ही आज मला विचारपूस करता ना की मराठी इंडस्ट्रीमध्ये 21 दिवस 25 हायेस्ट शूटचे डेट्स असतात. आणि 51 दिवसचं बजेट तुम्ही पण विचार करा, कॅल्क्युलेशन करा की पर डे काय खर्च आहे. त्याला उत्तर कोणच देत नाही मला. मग मी तिथनं निघून आलो. मग मंगेश सरांचे मला फोन, त्यांचे मिसेसचे मला फोन. आणि ह्याच्यात त्यांचा मिसेसचा संबंधच नाही मला फोन करण्यासारखा. मंगेश सर राहिले बाजूला, त्यांच्या मिसेसचे मला फोन यायचे. दादा थोडं पैशाचं बघा, पैशाचं बघा. मी म्हणलं ताई तुम्ही मला बोलूच नका. मला आत्ता कोणाशी काही बोलत यायचं नाही. कारण का माझी आत्ता परिस्थिती कोणाशी ह्या नाहीच आहे. कारण का माझी कंडिशन मला घर चालवायचे आहे. मार्केटचं काही देऊन माझ्यावरती कर्ज पडलं होतं. मी त्याच्यातनं माझा संसार, माझा परिवार घेऊन मी चाललो आहे. आणि त्यात माझा मुलगा 9वीला होता. आणि त्याचं स्कूल लाईफ सोडून तो माझ्यासोबत टपरीवरती माझं काम करतो आहे. आम्ही स्ट्रगल केलं ना. नाही तो फेस आम्ही करत आलो आहे, आजही करतो आहे, उद्याही करणार आम्ही. मग ह्या गोष्टी घडल्या. मी 6 महिने शांत राहिलो. मला माझं थोडं स्टेबल झाला, थोडा व्यवसाय सेट झाला. मग मी विचार केला आपण या पिक्चरवर. पण मला एक सांगा, मंगेशनी तुमची तक्रार केली. हो. ते 4 लाख रुपये काहीतरी द्यायचे होते तुम्ही. पण खरंच द्यायचे होते का दिले होते पण राहिले होते. सर जेव्हा आमची फर्स्ट मीटिंग झाली राजेश सरांसोबत, 21 दिवसात शूट होतं. तर 2018ला अगर मंगेश सरांचं माझा एक व्यवहार ठरतो 4 लाखाचा. त्याच्या अगोदरची पिक्चर त्यांची रेडू नावाची पिक्चरवरती त्यांनी काम केलं. आणि त्या पिक्चरनंतर मला टेक्निकली सरांचं असं म्हणणं होतं की ॲव्हरेज 16,000 रुपये एका DOPचं बजेट असतो. तर मी म्हणलं ठीक आहे 16,000 म्हणलं 3,20,000 रुपये. असिस्टंट आणि त्यांचं फोकस पुलर. तर 4 लाख रुपयाच्या हिशोबाने आम्ही तो केला. आणि मी त्याच झोनमध्ये काम करतोय. बरोबर. आणि जेव्हा शूट झाला सर मी टोटली सर्वांचे पैसे, एकाही व्यक्तीचे पैसे ठेवले नाही. ज्या दिवशी शूट संपलं तर राजेश सरांचं हे मला वाक्य होतं, संदीप भाई मैं दूसरा पिक्चर कर रहा हूँ, मेरा नाम किधर खराब नहीं होना चाहिए. त्यांच्या शब्दासाठी मी इंडस्ट्रीतला कुठलाही स्पॉट बॉय असेल का हिरो असेल का ॲक्टर असेल कोणी असेल मी प्रत्येकांचे पैसे दिलेले. हां पण हे काय पिंजानेमुळे 2 व्यक्तींनी मला फार सहकार्य केलं. एक आहेत प्रवीण सर, दुसरे प्रवीण कोण. प्रवीण सर तरडे. प्रवीण तरडे. हां. त्यांनी माझ्याकडे 1 रुपये घेतला नाही. आणि दुसरे मोहन सर. कारण का पिंजानी सरांचे मोहन आगाशे सर. कारण का मोहन आगाशे सरांचं माझा काही संपर्क आणि संबंधच नाही. बिकॉज राजेश पिंजानीमुळे त्या कलाकार आज त्यांच्या रेस्पेक्टफुली आले ना.
तर त्या दोन गोष्टीचे जे पण मला हे जेव्हा झालं की तुमचं तक्रार झाली, मग तुम्ही गेलात महामंडळात, मग पुन्हा थांबलात, स्ट्रगल सुरू होता, मग पुन्हा सिनेमा करायचं ठरवलं, हो, मग तर केतन कधी आला पिक्चरमध्ये? केतन सरचं विषय असा आहे की केतन सरांचे आणि माझ्या रोडला माझा जो बिझनेस आहे कपड्याचा, तर सरांचे माझे जुने संबंध होते. पण मला खरंच माहीत नव्हतं की ते इंडस्ट्रीमध्ये 15-20 वर्षापासून काम आहेत. करतात. कारण का मी त्यांचं कधी कुठल्या विषयात नाही पडलो आणि ते माझ्या विषयात. तर जेव्हा चाची टपरीवर मी करत होतो, अचानक ते टेकडीवरनं माझ्याकडे वॉकिंगवरनं आले आणि म्हणजे संजीवजी तुम्ही इथं काय म्हणजे चाललं आपला हा व्यवसाय? अच्छा, ओके, काय चाललं काय? तर म्हणजे सरांचा एक पिक्चर म्हणलं कुठला? मी म्हणलं कुठे गँगस्टर? तर ते म्हणले काम करूया आपण, दुपार निवांत भेटूया. मग मी यांच्याशी भेट झाली, मग यांच्याशी चर्चा झाली. बरं. मग म्हणले पिक्चर दाखवू शकता का? तर म्हणलं सर पिक्चर माझ्याकडे नाही आत्ता. म्हणजे कुठे आहे? तर म्हणलं ते आटपाट प्रोडक्शनमध्ये. मग म्हणलं असं आहे का? मग मी विशाल चांदेला कॉन्टॅक्ट केला. विशाल चांदणे पिक्चरला EP1 नंतर आले. तर EP होते ते? EP नव्हते, म्हणजे जे गणराज प्रोडक्शनमध्ये श्रेयस सर होते ना, त्यांच्यासोबत मी विशाल चांदेला ओळखायचो. तर त्यांच्याशी मी माझी भेट झाली. मग म्हणलं विशाल सर अशीची माझी अडचण झाली. मग ते म्हणले संदीपजी काय वाटतं तुम्हाला? म्हणलं आता माझ्या डोक्यात काय तर करायचं आहे. तर ठीक आहे म्हणले, 8 दिवस जाऊ द्या, आपण बसून चर्चा करू. मग विशाल सरांचा मला फोन आला चांदेंचा की आपण भेटूया. म्हणजे भेटलो. मग म्हणलं विशाल देवरुखकरला तुम्ही ओळखतात का? म्हणलं नाही, विशाल देवरुखकर व्हॉईस, हा म्हणलं मी पिक्चर पाहिला आहे. मग मला असं वाटतं हा जॉनर जो तुमचा पिक्चरचा आहे ते व्यवस्थित हँडल करू शकतात. मग ठीक आहे, आपण भेटूया. मग किती सालची गोष्ट आहे? 21? हां, 21चा विषय. कारण की मी इन व्हायच्या आधी विशाल देवरुखकर सर इन झालेले होते. अच्छा, इन झाले होते. ओके, बरं. तर ओके, कारण का केतन सर जेव्हा माझ्याशी त्यांनी मला म्हणलं पिक्चर बघता येईल का, तेव्हा मला अक्कलच नव्हती ना की पिक्चर आपला, कारण का तो झोनच माझ्याकडे नव्हता ना. तर मी तेव्हा मग पॉझिटिव्हली पुढे चाललो. मग विशाल सरांना आमची मीटिंग झाली विशाल देवरुखकर सरांशी. आम्ही भेटलो, आमच्या सर्व गोष्टी चर्चा झाली. म्हणलं काय, मग त्यांना आम्ही मूवी दाखवला. मी, विशाल चांदणे आणि विशाल देवरुखकर सर आम्ही गेलो आनंदनगरला, शेख रोडला एक छोटंसं स्टुडिओ होतं. मग 2 तासाचा पिक्चर त्यांनी बघितला आणि म्हणलं संदीपची पिक्चर फार लांब झालेली, आपण 100% याला चांगलं करूया. तर कारण का मी राजेश सरांचं फार मोठं एक रेस्पेक्टफुली त्यांचा आदर करायचो. त्यानिमित्ताने तर चला त्यांचं कुठं तर मी प्रोजेक्ट पुढे लॉक करतो आहे. चालेल सर. आम्ही हॉटेलला गेलो, मग चहा पाणी झालं. एक अमाऊंटचा विषय आला की संदीपजी माझी एवढी फीज असते प्रोफेशनली आणि ह्या पिक्चरला मी एवढे पैसे घेतो. मी खरं सांगतो, त्या मीटिंगवरती जेव्हा बसलो मला वाटलं पण नाही की सरांना मी एवढे पैसे द्यावं. कारण का ऑलरेडी जो काही पैसा होता, जो काही खर्च झालेला आहे. पण माझा एक विश्वास होता की अगर मी इथं मीटिंगमध्ये बोललो माझे पैसे नाही आहे तर विशाल देवरुखकर मला थांबवलं, मला भेटले पण नसते आणि तो विषय पुढे गेला पण नसता. ठीक आहे, आपण म्हटलं चर्चा करूया. आणि मग ओके म्हणून मी त्यांना म्हटलं मी 2 दिवसात अपडेट येतो. मग विशाल चांदणे सरांशी माझा परत भेट झाली की सर म्हणलं एवढे पैसे आपण कशी द्यायचे? नाही म्हणलं सर आता बघा, म्हणलं हा लीडचा ॲक्टर आहे, डायरेक्टर आहे, हा चांगला व्यवस्थित. किती पैसे ठरले होते? तर 8.5 लाख रुपये त्यांना मी दिले. 8.5 लाख रुपये? 8.5 लाख रुपये. म्हणजे हा पिक्चर नीट क्रॉप करून द्यायची 8.5 लाख रुपये? 8.5 लाख रुपये ठीक आहे. त्यांची मी fees घेतली. ते तो म्हणले एडिटला गेलाच नव्हता ॲक्च्युली. अच्छा, फक्त शूटच होऊन रेडी होतं. बरं. तर मी ते मग विशाल सर जाऊन मला भेटले, सर्व गोष्टी, आणि मी नाही म्हणलं असतं तो विषय तसा आला मला. मग 8.5 ला ठरलं. ठरला. मग विशाल सर म्हणले की एक काम करा, जे काही फुटेजेस वगैरे आहेत ते मी बॉम्बेला आपल्या एडिटर आहेत त्यांच्याकडे तुम्ही शिफ्ट. बरोबर. आम्ही आटपाट प्रोडक्शनमधनं तो जो काही तिकडे शिफ्ट केलं. मग नवीन लोक मला भेटायला लागले. मग मुंबई आल्यानंतर मी विशाल चांदणे सर, विशाल देवरुखकर सर, मग नंतर हळूहळू सर्व गोष्टी, मग गुरु पाटील सर भेटले एडिटर. मग त्यांची मीटिंग झाली, त्यांचं एक पेमेंट ठरलं. मग त्यानंतर विशाल सरांची टीम भेटली, त्यांच्याशी आपण मीटिंग केली, त्यांचं एक पेमेंट ठरलं. हे एक्स्ट्रा पेमेंट. मग असा या गोष्टी विशाल सर, गुरु सर, मग नितीन आंबळे, प्रतीक आंबळे, तो पूर्ण मुंबईचं पूर्ण आमचं ऑफिसर म्हणजे जे काही पोस्ट प्रोडक्शनचं काम बघणार होतं. तर माझा खर्च वाढत चालला आहे दिसतोय मला. पण आता मला हे पण माहिती आहे की मी थांबलो का परत तो विषय थांबून जाणार. घातलेले 1,75,00,000 जातील. हा, तर मी म्हणलं नाही. मग परत घरी आलो मी, घरच्यांशी चर्चा केली. कारण का माझा होलनचोल माझी फॅमिली आता. तुम्ही जेव्हा पुन्हा सुरू केला सिनेमा, जेव्हा विशाल देवरुखकर इन झाले, चांदणे इन झाले, तुम्ही इन झाला, त्यानंतर तुम्ही ज्यांना पुन्हा पैसे दिलेत, एडिटर असेल किंवा आणि कुठली गोष्ट, किती सगळे मिळून किती खर्च एक्स्ट्रा टाकला पुन्हा? आणि साधारण 28 ते 30 लाख रुपये दिले. आणखी दिले तुम्ही? येस. बरं. 28 ते 30 लाखाचा माझा खर्च झाला. बरं. मग 28-30 लाख रुपये खर्च झाला. आणि लीड विशाल देवरुखकर सर, सर्व गोष्टी. मग मला एक 3-4 महिन्यानंतर फोन येतो, संदीपजी
3-4 महिन्यानंतर महिन्यानंतर. फोन येतो की हां. संदीपजी आपला पिक्चर आता फायनल आलेला आहे बरं. आणि एक 8 दिवसात तुम्ही पिक्चर बघायला या आफ्टर प्लेला. हं. ठीक आहे. आफ्टर प्ले स्टुडिओला आम्ही एडिट डबिंग व्हीएफएक्स सर्व काम केलं. मग जेव्हा मी तिथं जातो, जेव्हा पिक्चर मी बघतो, मी आणि विशाल करत होतो, पण ते पिक्चर मी बघताना मला ते पिक्चर मला दिसत आपलं वाटतच नव्हतं पिक्चर कुठे गँगस्टर. कारण काय, जो शूट चालू होता, स्क्रिप्ट मी ऐकली का, मीच ऐकली, निर्णय कोणी घेतले, मीच घेतले. कारण का मी इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतरच तर पिक्चर बरोबर व्हायला ना. बरोबर. आणि मी असा व्यक्ती आहे सर, प्रोड्युसर म्हणून मी शूटिंगवरती काम केलंच नाही. मी स्पॉटबायसारखं काम केलं आहे माझ्या प्रोडक्शनवरती. बरं. कॅटरिंग प्रत्येक गोष्टीमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. हं. त्यामुळे मला हे महत्वाचं आहे. हं. कारण की तो मला माहिती आहे की पिक्चर काय होतं. कारण की रोजचं मला शेड्यूल समजायचं. रात्री मी एक तास सरांसोबत बसायचो, आज काय आहे, आज काय आहे. मला अपडेट नाही, मला अच्छा हो गया, अच्छा हो गया. बरं. मग मग जेव्हा मी पिक्चर पिक्चर बघितला. 2 तास 12 मिनिटाचा पिक्चर एकदम असं लांब झाला. म्हणून सर म्हणलं अजून काय याच्यात नाही. म्हणलं आता हे फायनल एडिट झालेलं आहे, याच्यात काही बदल होणार नाही, हा पिक्चर आपल्याला लॉक करायचा आहे. तर मग ठीक आहे. आता डिसिजन मेकर तेच. मी गुरु सरांना फोन केला, गुरु पाटील जे एडिटर आहे. ते म्हणलं सर जे काही डिसिजन आहेत म्हणलं विशाल देवरुखकर सरांचे, त्यात मी काही बोलू शकतो. बरोबर. मग ह्या गोष्टी झाले. परत मी पुण्यात आलो, मला समजेना की नक्की काय करावं. तो विशाल देवरुखकर सरांकडे प्रतीक जो होता, जो काम चालू होतं ना, प्रतीकने मला एक बार इंटिमेशन दिलं होतं की संदीपजी तुम्ही एवढं खर्च करताय पण तुम्हाला आउटपुट काय याच्यात ना. पण तो प्रतीकचा मला मुद्दा तेव्हा नाही समजला का तो असं बोलला. मग डबिंग आता चालू झाले, आता डबिंग करायचं आहे. तर जेव्हा डबिंगचा विषय आला तर पुण्यात आपण घेतला केदार आठवले सरांचं स्टुडिओ बुक केला आम्ही. जेव्हा आठवले साहेबांचं आता जे काही स्टुडिओ बुक झाला त्यांचं एक फीस ठरलं. मग खर्च वाढतच चाललं आहे माझं, बरोबर. थांबतच नाही आहे. हं. जे काय पेमेंट्स दिलेत का मी सर्वांचे पेमेंट्स दिलेले आहेत, कुणाचेच बरं. पैसे नाही थांबवलेत. हं. तर जेव्हा विशाल सरांसोबत जेव्हा माझ्या सर्व गोष्टी, मग मला वाटते संदीपजी आपल्याला DOP लागल, मंगेश गाडेकर सर. कारण का विशाल सरांना एडिटसाठी DOPची गरज होती. हं. तर मी गाडेकर सरांना फोन केला की मंगेश सर असा विषय, तुम्ही माझे पैसे देत नाही, मी तेव्हा येणारच नाही आहे. हे मंगेश सरांचा तो मला एक प्रेशर. आता म्हणलं काय करायचं. मग विशाल सर म्हणले एक काम करूया आपण, योगेश कोहली जे आहेत माझे संबंधातले संपर्कातले, त्यांना आपण त्यांना ॲड करूया. तर म्हणजे चालू शकतो का. पण आता पॉसिबलच नाही. तो अगर नाही म्हणतो तर काय तर केलंच पाहिजे. मग परत त्यांची फीस, त्यांच्या गोष्टी, त्या गोष्टी ॲड झाले. परत त्या गोष्टी कंटिन्यू करत करत आम्ही पुढे आलो. मग आफ्टर प्लेला जे काही मुंबईचे कलाकार होते तिथले ते डबिंग झाले आणि पुण्यातले जे काही कलाकार होते पुण्यात आम्ही डबिंग घेतलं. त्याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला, एक विशाल सरांचा असिस्टंट होतं, त्या व्यक्तीला मी 4 महिने बसतो, 25,000 रुपये सॅलरी येतो. बरं. तर आता ना मला प्रतीकचा फोन येतो की संदीप सर तो डबिंगसाठी आपल्याला 40,000 रुपये एका असिस्टंटचे द्यायला लागेल तुम्हाला. हं. पण तेव्हा 40,000, 30,000, 25,000 रुपये माझ्यासाठी फार मोठी रक्कम होती. पण मला हे माहिती आहे की इथं मी नाही म्हटलो, डिनाय केलं की माझ्या कामाला अडथळा येईल. हं. ठीक आहे, मी एक्सेप्ट करत गेलो. पण जेव्हा 25,000 रुपयाचा जो काय सॅलरी जो 4 महिने माझ्या अकाउंटमधनं गेला अन्नपूर्णा प्रोडक्शन, हं. तर मी मिसेसला म्हटलं की तू 10,000 रुपये ॲडव्हान्स पाठवून दे त्याला. पण जेव्हा 10,000 रुपये माझ्या घरच्याकडनं स्कॅन होत होते तर मला मिसेसचा फोन आला की यार ऑलरेडी आपण यांना 4 महिन्यात 25,000 रुपये सॅलरी दिली त्याच माणसाला. त्याच माणसाला. तर मी म्हणलो यार 25,000 रुपये सॅलरी कसं काय गेली. तर ठीक आहे. मग मी विशाल सरांना बोन घेतलं हं. आणि प्रतीकला बोन घेतलं, दोघांना समोर थांबवलं. म्हणलं सर हे 25,000 रुपये आपण जे पैसे दिलेत 4 महिने सॅलरी गेलेली आहे. हो का, अच्छा हा का, मला माहीत नाही. हे विशाल सरांचं रिॲक्शन आहे मला. मग त्यांनी प्रतीकवरती ढकललं. प्रतीक म्हणतो मला माहीत नाही. मग गंमत अशी झाली, म्हणजे एका एक्स माणसाच्या नावानं 4 4 महिने महिने सॅलरी जातच होती. पण मी त्याला कधी भेटलो पण नाही. फक्त बरं. मला हे अपडेट होतं की पण हे कोणी सांगितलं होतं याला तुम्हाला सॅलरी? विशाल सर सांगितलं याला दे म्हणून. मग ज्या काही लोक ॲड झाले ते सर्व विशाल सरांचेच होते ना सर. त्यामुळे मी 25,000 रुपये त्यांना देत गेलो. बरं. मग जेव्हा 40,000चा जो काही स्टेटमेंट होता मी त्याला काही बोललो नाही. त्या व्यक्तीला मी समोर आल्यानंतर डबिंगला मी त्यांना साईडला घेतला. स्वरूपला विशाल सरांचा रूम मी बुक केला आणि त्यांचा रूम मी समोर लक्ष्मणला बुक केला. मग मी लक्ष्मणला स्पेशली त्या व्यक्तीला भेटायला गेलो की यार म्हणलं सर तुम्हाला ऑलरेडी माझ्याकडनं 25,000 रुपये 4 महिने आलेले आहेत आणि आता तुम्ही 40,000 का घेत आहे. तो म्हणलं हो का. म्हणला हो का नाही सर, हे बघा पुरावा आहे, स्टेटमेंट आहे तुम्हाला दिलेलं. मग तो म्हणतो संदीपजी ह्याच्यात मला तुम्ही घेऊ नका. म्हणा घेऊ नका म्हणजे काय. मग ह्याचा अर्थ काय की मला थोडं काय समजलं की घेऊ नका म्हणजे ह्याचाच अर्थ हे पैसे आणि कुठेतरी जात आहेत. जात होते.
तर मी शांत झालो. पण मी म्हणलं आता इथं मला कोणावरती ब्लेम नाही करायचं आहे, कारण का इथं छोट्या छोट्या गोष्टीवर अगर मी चर्चा केली तर माझा पुढचं होणारे कामं होणार नाही. त्या गोष्टीला मी सोडलो आणि मी पुढे निघालो. मग डबिंग झालं, VFX झालं, ह्या गोष्टीतनं पिक्चर सर्व झाल्यानंतर पिक्चर झाल्यानंतर जेव्हा विशाल सर मला म्हणतात की संदीपजी आता माझं काम इथनं संपलेलं आहे, त्यापुढे मी ह्या प्रोजेक्टवरती आता काही काम करू शकत तर मला दुसरं प्रोजेक्ट. पण काम झालं होतं ना त्यांच्याकडनं झालं होतं पण मी समाधान नव्हतो. बरं. मी समाधानच नव्हतो ना. ठीक आहे, आता ते स्वतः म्हणतात की पण हे सगळं होतं असं ना, क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तुम्ही नाही, काय केतन सर तेव्हा नव्हते. बरं. तेव्हा नव्हतो. तेव्हा केतन नव्हतं सर नव्हतेच, ते सांगतो. हे सगळं सुरू होतं, मी केतन एकटा नव्हतेच. फाईट करत होतो. नाही. बोलण्यावर मी एकटा फाईट करतोय, प्रत्येकाची मीटिंग करतोय. बरोबर बरोबर. कारण का माझ्या बाजूने मीच आहे ना. ओके, म्हणजे पुन्हा जेव्हा विशाल देवरुखकरांकडे काम आलं आणि सगळं पूर्ण झालं तर हे नव्हतेच. नव्हतं. ठीक आहे, मग VFX झालं, सिनेमा झाला, विशाल म्हणाला की मी आता याच्या पुढे काय करू शकत नाही. माझ्याकडनं झालेलं आहे, माझी क्लॅरिटी संपलेली आहे. हां. मी माझा वेळ दिलेला आहे भरपूर. हां. मग जेव्हा पिक्चर मी बघतोय, रोज बघतोय, माझा पिक्चर मलाच नाही आवडत, तर मी लोकांना कसं काय म्हणणार येऊन बघा तुम्ही थिएटरवरती. मग मी परत केतनजीला फोन केला. एक मिनिट हा. तुम्ही हा सिनेमा जेव्हा आधी बघितला, तुम्ही आणि विशाल दोघांनीच बघितला येस. की हा मी एडिट केला 2 तास 12 मिनिटाचा, तेव्हा तुम्हाला आवडला होता? नाही सर. मग तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं विशालला की मला नाही आवडलं? ते बोलले मला ह्याच्याशिवाय मला स्पष्ट त्यांचे असे वाक्य आहेत की मी चेंज नाही करू शकत, याच्यात चेंजच करू शकत नाही, माझ्याकडनं फायनल झालेलं आहे. आणि जेव्हा बरं, दुसरी गोष्ट, जेव्हा राजेश पंजाऱ्यांची स्क्रिप्ट होती, ती स्क्रिप्ट तुम्ही विशालला दिली होती? नाही, त्यात एक प्रॉब्लेम काय आला की जेव्हा आमचं एक ऑफिस होतं, डॉक्युमेंट सर्व राजेश सरांचे येत होते. कारण का ऑफिस आणि घर सरांचं एकच होतं. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होती सरांकडे राहिले ना. आणि मी तेव्हा ह्या गोष्टीमध्ये मला काहीच माहिती नाही, स्क्रिप्ट काय असतं, कुणाला काय द्यायचं, कुणाशी कसं काम करून घे. मग तर मला एकच माहिती आहे की एक व्यक्ती आहेत विशाल सर देवरुखकर, हे मार्केटचं त्यांचं मी बघितलं, त्या हिशोबाने मी तो विश्वासाने पुढे गेलो, कामं चालू झाले. पण जेव्हा पिक्चर त्यांनी लॉक केला ना, म्हणले की मला यापुढे एवढंच आहे माझं. मग मी केतन सरांना फोन केला, सर मला एक काम आहे, कारण का मग पेनड्राईव्ह आली ना आता. तर मी म्हणलं सर एक काम आहे, आपल्याला पिक्चर बघायचं आहे. मग सर आले, आम्ही परत आठवले सरांच्या इथं मी 2 तास पिक्चर बघितला. कसा होता पिक्चर, काय झालं होतं? जेव्हा मी आधी नयन पडवळला फोन केला होता, कारण की मी एकटं बघून काहीच उपयोगाचं होणार नव्हतं. आणि सरांचा जेव्हा मला फोन आला होता ना, तेव्हा तो सिनेमा रिलीजसाठीचा विषय होता. बरोबर. तर मग मी म्हटलं की UFO मध्ये तेव्हा नयन पडवळ काम करत होता. ठीक आहे. मग त्याला मी बोलवून घेतलं आणि म्हटलं आता बघूयात आपण काय विषय आहे तो आपण पुढे घेऊन जाऊया. सिनेमा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर सिनेमा खूप लेंदी झालेला होता आणि तो बघताना प्रचंड बोर होत होता. BGM पासून बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या मजा येत नव्हती सिनेमामध्ये. मग आता काय करायचं? मग संदीप सरांचा मला पुन्हा फोन आला संध्याकाळी की सर आता काय निर्णय घ्यायचा आहे. मी म्हटलं तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी, मग आपण एकत्र काम करायचं का, करूयात आपण. मग त्याच्यानंतर मी इन झालो. बरं. मग आम्ही जाऊन भेटलो विशाल सरांना नाही मुंबईला. नाही, इथं थांबवतो तुम्हाला. आता विशाल हा, सरांना ह्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट इथं घडली. थांबवतो. आता मी सरांना फोन करतो की सर म्हणलं माझे एक मित्र आहेत, असं त्यांना थोडं पिक्चरबद्दल चर्चा करायची. हो का, पण आता तर पिक्चर लॉक झालेलं, मी नाही करू शकत. तर म्हणलं सर आता ते नाहीच म्हणतात तर त्याला उत्तरच मला काही नाही ना. तर मी थोडं आता केतन सरांना पण माहीत नाही की आपण मुंबईला जायचं आहे. मी स्वतःची एक मनाची तयारी केली, मी स्वतःच्या डोक्यात एक स्टोरी केली. मग यांना गाडीत घेतलं मी, विशाल सरांना म्हणलो की सर, केतन सरांना माहीत नाही की मी विशाल सरांशी काय बोललोय. बरं. आणि विशाल सरांना माहित नाही की मी केतन सरांशी काय बोललोय. कारण काय मला काय दोघं एकमेकांना ओळखत नाही. काही संबंधच नाही, मला काय तर पुढे घडवायचं होतं. बरं. तर मी म्हणलं विशाल सर, आपल्याला एक इन्व्हेस्टर भेटलेत आणि ते पिक्चर रिलीजसाठी तयार आहेत. अच्छा, कोण, काय, कसं काय? म्हणलं ते केतन ठोंबरे नावाचे मित्र आहेत माझे आणि त्यांनी पिक्चर बघितलं आहे, त्यांना पिक्चर आवडलेलं आहे. ठीक आहे. आणि ते म्हणले आपण करूया, बरं. पण त्यांना तुम्हाला भेटून काही चर्चा करायची. मग असं मी विशाल सरांशी चर्चा झाल्यानंतर ते ओके केलं त्यांनी की झाला तुमच्या पिक्चरला कोणी इन्व्हेस्टर भेटलाय, काय हरकत नाही. मग हा झाला विशाल सरांशी बोलणं. मग केतन सरांना मी असं बोललो की आपल्याला विशाल सरांना भेटायला जायचं. ठीक आहे. आम्ही गेलो एका मॉलला, अंधेरीला. मग तिथं गाडी पार्क झाली. केतन सरांना टेबलला पर्यंत काहीच माहित नाही की आपण कुठल्या मिटिंगला आलोय. आलं मला. 2 मिनिटं ड्रामा केला तुम्ही एक. मी एक बॉल टाकला केतन सरांना की सर तुम्हाला ॲज ए इथं प्रोड्युसर म्हणून बसायचं आहे. ते म्हणजे मी कसं काय पॉसिबल, काय संबंध आहे, आपण विषय कुठला तर दुसरं घेऊन आलो. मला आता काही सांगू नका प्लीज, तुमचे हात जोडतो, कारण का आता तुम्ही मला इथनं वाचू शकता. ठीक आहे. मग असं करून आम्ही मीटिंग केलं, विशाल सर, मी आणि हे केतन सर. तर विशाल सर अच्छा हो काय, मग यांची चर्चा झाली 2 मिनिटं. मग तिथं थोडं ते सॉफ्ट झाले. मग ते म्हणले ओके, तुम्हाला काही चेंजेस असेल तर आपण बसूया. मग आमचं परत एक दिवस ठरला. मग एडिटर गुरु पाटील सर, विशाल देवरुखकर सर, केतन सर आणि मी
आम्ही जाऊन तिथं बसलो. तेव्हापर्यंत मला काही पिक्चरमधला स्टडी नव्हताच, कारण का माझा तो पिंडच नाही ना. मी एक प्रोड्युसर म्हणून इन्व्हेस्टमेंट केली, पण सरांना जे समजत होतं, माझे जे काय भावना होते सरांना माहीत पडले की संदीप सरांना काय पाहिजे. मग सरांनी तो सर्व गोष्टीचं स्टडी करून ह्या गोष्टीवर थोडं असं करायचं आहे असं. मग 8 दिवस केतनजी तिथं फोकसफुली थोडं काम करायला लागले. मग त्या गोष्टीमध्ये काही चेंजेस यायला लागले. एडिटर म्हणायचे गुरु सर की तुम्ही विशाल सरांना बोला चेंजेस करण्यासाठी. आता विशाल सरांशी माझं बोलणं व्हायचं तर म्हणून सर आता ते प्रोड्युसर आहेत, आता त्यांचं काय डिमांड्स येतात आपलं केलं पाहिजे. मग असं करत करत थोडं आम्ही केतन सरांच्या मार्फत थोडं इन झालो. मग थोडा पिक्चर थोडा हळूहळू मी गुरु सरांनी थोडा फ्री हँड फिरवला. बरं. मग जेव्हा विशाल सरांना कळलं की हा केतन ठोंबरे क्रिएटिव्हली इथं इन करतोय, मग ह्यांची त्यांची फार भयंकर भांडणं झाली. पण आता तो पर्याय नव्हताच. ह्यांना म्हणलं सर माझ्यासाठी 2 शिवा किंवा काय काय असेल एक्सेप्ट करा पण आपलं पुढे. मग विशाल सरने त्यातनं हात काढून घेतला, ते बाजूला झाले. मग केतन सर आणि मला इथं गुरु पाटील जे एडिटर आहेत भयंकर, त्यांनी प्रचंड मेहनत एकदम फार सपोर्ट केला. त्या व्यक्तीने मला 2.5 वर्ष सपोर्ट केलं. बरं. कधी त्यांनी कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. आम्ही असं करून हा पिक्चर व्यवस्थित लॉक केला. पुढे गेलो, पिक्चर रेडी झाला. मग विशाल सरांची परत माझी भेट झाली की सर म्हणले यार आपल्याला काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. मग त्यांनी 1-2 कंपनीशी मला मीटिंग लावून दिलं. कोण? विशाल देवरुखकर. बरं. मग त्या गोष्टी झाले. मग त्यातनं मला त्यांनी एक ऋतुजा पाटील आणि शिव लोखंडे असे एक प्रेझेंटर दिले होते त्यांनी की संदीपजी हे इन्व्हेस्टर्स आहेत, तुम्ही यांना एकबार कॉन्टॅक्ट करा. मग मी 2000 तेव्हा पिक्चर आमच्या कधीची गोष्ट आहे? 2025 म्हणजे 24 एंडिंग किंवा 25 मधलं डिसेंबर जानेवारीचे. बरं. हां. तर मी ऋतुजा पाटील शिव लोखंडे बरोबर 24ला संपलं होतं काम. मी ऋतुजा मॅडमला फोन केला, सॉरी शिव लोखंडे सरांना फोन केला की सर असं मी संदीप बिरादा बोलतो, तुमचं मला विशाल देवरुखकर सर नंबर. अच्छा हो का, काय कसं काय? ते म्हणे तुमचं पूर्ण मूवीचं मला स्टेटस पाठवा. मग व्हॉट्सअपवरनं त्यांना मी बरेचसे मग लॉंग स्टोरी कट शॉर्ट, त्यांना सिनेमा आवडला, त्यांनी प्रेझेंट करायचं ठरवलं. नाही, ते ठरले की आल्यानंतर मला पिक्चर बघायचं. मग आले पिक्चर बघितलं त्यांनी सर्व गोष्टी. ते म्हणजे संदीपची पिक्चर चांगली आहे, आपल्याला रिलीज करायला हरकत नाही. तर मला असं वाटत होतं की हे पैसे ते खर्च करणार रिलीजचं. पण अचानक ते सर्व झाल्यानंतर म्हणतात की नाही तुम्ही पिक्चरला इन्व्हेस्टमेंट करा, आम्ही सर्व पूर्ण जबाबदारी घेऊ. म्हणजे मला कळलं नाही. पिक्चर जेव्हा बघितलं त्यांनी पिक्चर बघितला, मग त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही रिलीज करा, म्हणजे मी पैसे इन्व्हेस्टमेंट रिलीजसाठी ते काय करणार? ते आम्ही पुन्हा प्रोडक्शनचं पूर्ण तुमचं, कारण का इंडस्ट्रीमध्ये आमची चांगली पकड आहे. अच्छा, डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळं आम्ही करतो ऑलरेडी आमचे डिस्ट्रीब्युशन आणि सगळं PR. तर आमचं अमोल गांगणे बरेचसे त्यांनी तेव्हा नावं घेतले, वायकर वगैरे ज्या काही गोष्टी. तर माझे हे बॉम्बेला ऑफिस आहे, हे ऑफिस आहे. पण मी जेव्हा त्यांनी मला इन्व्हेस्टमेंट सांगितलं, मी तिथं स्टॉप केला. म्हणलं मॅडम सर माझ्याकडे पैसे नाही आहे. 8-10 दिवस त्यांचा फॉलोअप चालू होता, मी नाहीच म्हणलं त्यांना. परत आपलं रोजच्या रुटीनमध्ये 5:30ला उठा, आपला बिझनेसवरती फोकस. लास्ट ऑक्टोबरला परत शिव लोखंडे सरांचा मला फोन येतो की संदीपजी आमची आत्ता पिक्चर रिलीज करण्याची तयारी आहे, आमचं एक बजेट आहे आणि आपण करूया. बरं, ठीक आहे, ओके, भेटूया. त्यामुळे भेटायचं नाही, जे काय असेल ऑलरेडी पिक्चर सर्व गोष्टी झालेत. मी तुम्हाला मेल पाठवतो, ते मेल वाचून घ्या तुम्ही, आपण पुढे जाऊया. मग त्यांचा मेल येतो की 15 लाखाची आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आणि 4 लाख रुपये तुम्हाला त्याच्यात भेटले जाईल. सॉरी एक्स्ट्रा द्यायला लागेल. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतो आणि 4 लाख रुपये तुम्हाला आम्हाला रिटर्न्समध्ये एक्स्ट्रा द्यायला लागेल पिक्चर रिलीज झाल्यावर. रिलीज झाल्यानंतर. म्हणजे 15 देतो, मला 19 परत द्या. 19 द्या, असं त्यांचा मेल आला. ठीक आहे. तर आता माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं, कारण का माझा एक कॉन्फिडन्स जो होता, ज्या कॉन्फिडन्सने मी काम करतो कॉन्फिडन्स संपलं माझा. ठीक आहे. मग त्यांनी माझ्याकडनं परमिशन घेतलं, आम्ही टीजर सोडू का, हे का. मग ठीक आहे. मग त्यांनी एक 4-5 दिवस टीजर्स वगैरे सोडले. मग त्याच्यातनं त्यांना काही पॉझिटिव्ह व्ह्यूज आले. बरं. मग ते मला म्हणले संदीपजी आपल्याला भेटायचं आहे. आम्ही भेटलो, मीटिंग झाली आमची. म्हणलं संदीपजी आता आम्ही 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत. बरं. मला चांगली गोष्ट आहे सर. ह्याचं कसं काय? नाही म्हणजे 30 लाखाला आम्ही तुमच्याकडनं 5 लाख रुपये एक्स्ट्रा घेणार, 35 परत देणार. 25 लाख रुपये आम्ही आता ऑन अकाउंटमधनं इन्व्हेस्टमेंट करणार आणि 5 लाख रुपये आम्हाला पेटी कॅश लागेल. हे 30 लाख प्लस तुम्हाला 5 लाख रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही. अशा गोष्टी ठरल्या आणि आम्ही पुढे गेलो. मग मी जेव्हा मीटिंग झाल्या ते म्हणले तुमचे NOCs, आता NOCs घ्यायची होती मला. आता कलाकार शिवाय बाकी टेक्निशियन्स, आता ते एक माझ्यासाठी नवीन काहीतरी चॅलेंज झालं परत. पण पैसे दिले होते की तुम्ही सगळ्यांचे? मी दिले होते ना, पण काही लोकांचे किरकोळ राहिले होते ना पैसे. आणि आता आपटपले. मग ज्या काही पोस्ट प्रोडक्शन नंतर जे झालं त्याचे थोडेसे पैसे राहिलेले आहेत किंवा असे. त्यांना 1-2 लाख रुपयाचं बजेट निघालं. ठीक आहे. मग ते म्हणजे चालेल संदीपजी आम्ही 2 लाख रुपये तुम्हाला ऑनलाईन देऊ आणि 23 लाख रुपये आम्ही बाकीचे असं करू. ठीक आहे. ठीक आहे. मग 2 लाख रुपये त्यांच्याकडनं मला आले, मी ज्या काही पेमेंट्स देत. आता NOCसाठी मी मंगेश गाडेकर सरांना फोन केला की सर मला तुमची NOCची गरज आहे. अच्छा हो का, ठीक आहे, भेटूया आपण. मग त्या
आमचं डेट होता ॲक्च्युली जानेवारी 30चं रिलीजचा प्लॅन, ऋतुजा पाटील, शिव लोखंडेचं आणि आमचं असं मिटिंग होतं की 30 जानेवारीला आपण हा पिक्चर रिलीज करूया. तर आम्ही ऑक्टोबरमध्ये प्लॅन केला. 30 जानेवारी कुठली? न्यू इयर 26. हा, अच्छा 26. अच्छा आत्ता म्हणजे 30 हो. जानेवारी डेट रिलीज होता प्लॅनिंग ॲक्च्युली. बर. तर जेव्हा NOCचा विषय आला, तर जेव्हा शिवसरांचं मला माहिती नाही शिवसरांच्या डोक्यात काय चाललंय. मग NOCचा विषय आला, मग पेमेंटचा विषय आला. ते म्हणले 2 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, आपण पुढे जाऊ. मग अचानक परत शिवसरांचा फोन येतो, संदीपजी भेटायचं आहे. संदीपजी आपण 19 डिसेंबरला पिक्चर 19 डिसेंबरला पिक्चर रिलीज करतोय. आणि 19 सर 20 दिवसात कसं काय प्लॅनिंग होणार. नाही म्हणलं आमची टीम स्ट्रॉंग आहे. आता पुढच्या महिन्यात 2 महिन्यात आम्हाला रायगड हा पिक्चर शूट चालू करायचा आहे. 30 जानेवारी पण आम्ही नाही थांबू शकत. तर मी म्हणलं सर पॉसिबल दिसत नाही आहे. म्हणजे 1 महिना नाही म्हणलं संदीपजी 19. तर म्हणे घरात चर्चा करू द्या. मग 19 आम्ही 26 तारीख फायनल केलं की त्याला. हा, कारण पॉसिबलच नव्हतं, कारण की एवढं 20 दिवसांमध्ये शक्यच नव्हतं. मग या गोष्टी झाल्या. मग NOC सर्व लोकांनी दिलेत का? सर्वांनी मला NOC दिले. कुठंच मला काही प्रॉब्लेम नाही आला. सर एक विषय असा आहे, मोहन आगाशे सरांच्याकडे मी NOCसाठी गेलो होतो, कारण का यांचीकडनं यादी आली की ह्या कलाकारांचे आपल्याला NOC कंपल्सरी आहेत. मोहन सरांनी म्हणलं संदीपजी, मी म्हणलं सर म्हणलं तुमची NOC. अच्छा ओके. म्हणलं सर तुमचं पेमेंट आत्ता मी जे काय असेल मी ते म्हणजे काय देऊ शकतो तू. म्हणलं सर मी बोलू पण शकत नाही, तुम्हाला आत्ता देऊ पण शकत नाही. पण माझ्या पॉकेटमध्ये एक्सपायरी अमाऊंट होती. मी सरांना दिलं, सरांनी मला परत दिलं. मी परत दिलं, मला वाटलं ते रागवलेत माझ्यावर. ते आतमध्ये गेले, अजून त्यांच्या पॉकेटमधनं काही पैसे काढले. त्या पैशाला पैसे लावून त्या सरांनी मला परत केलं. मोहन सरांनी म्हणलं तुला काय अडचण आहे सांग, मी देतो तुला पैसे. मी पाया पडले, मी आशीर्वाद घेतला. म्हणलं सर फक्त म्हणलं तुमचं आशीर्वाद लक्ष राहू दे. 100% माझं लक्ष राहील, कारण का राजेश नसताना पण तू पिक्चर कंटिन्यू करतोय पूर्ण केलं आणि मी तुझं स्ट्रगल बघतो. त्यामुळे मला तुझं म्हणजे एक म्हणतो ना की रेस्पेक्ट आहे. तुला काही मदत लागली मी तुला सपोर्ट करायला तयार आहे. मला तो आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडलो. सर जास्त नाही बोला. मग त्यानंतर प्रवीण सरांचा विषय आला. प्रवीण सर पण भेटले. तुला काही लागला NOC वगैरे मी सर्व गोष्टी सपोर्ट करतो. झाले प्रवीण सरांकडनं पण. आता DOP जे मंगेश गाडेकर, NOCचा विषय आला. आज उद्या परवा मी बाहेर आहे. पण इथं तारीख 19 ठरली. मी NOCच्या प्रोसेसमध्ये लागलो आहे आणि मी एक NOC इथं पास करत चाललो आहे. मंगेश सरांनी मला 3 दिवस फक्त फोन तर उचलला पण नाही. आज मी भेटू शकत नाही, मी बाहेर आहे. फायनली त्यांना म्हटलं सर प्रॉब्लेम काय, माझे पैसे जेव्हा पण भेटत नाही मी तुम्हाला NOC देणार नाही. म्हटलं सर तुमचे कुठले पैसे बाकी आहेत. माझे 4,60,000 बाकी आहेत. मला हिशोब तर दाखवा कशाचे बाकी आहेत. नाही म्हटलं ते तवा म्हणजे तवाच तुम्ही अगर जेव्हा सर होते मग तुम्ही तवा का चित्रपट महामंडळात NOCसाठी म्हणे तक्रार नाही केली माझी. सर असताना केला पाहिजे ना. सर नसताना तुम्ही मग मी फायनली मेघराज भैयांकडे गेलो, भोसले साहेबांकडे. जो काही माझ्याकडे होतं ते त्यांना मी प्रेझेंट केलं. त्यांनी सिच्युएशन बघितलं. त्यांना दिसत होतं की संदीप जो काय बोलतोय एक बाजू खरी आहे संदीपची पण. मग मंगेशशी बोलणं झालं. मग त्यातनं त्यांनी एक पर्याय काढला, संदीपजी आता काय करायचं. सर म्हणलं माझ्याकडनं अगर डेट डिक्लेअर नाही झालं NOCचं तर ते माझा जो काही इन्व्हेस्टर आहे तो बाय होणार. अगर तो बाय झाला तर मी काय करणार परत. मग नाही होय करत एक मधला मार्ग असं काढला मीच, कारण का आता तोच मी निर्णय घेणारा व्यक्ती आहे, मलाच पर्याय नाही. तर मी म्हणलं सर आत्ता तुम्हाला मी 50,000 रुपये देतो. नाही म्हणलं तुम्ही आत्ता 50 देऊन मला. सर म्हणलं आणि मी आधी तुमच्या चॅनलचं मी भैयाचा कॉन्फरन्स चाललं होतं. मेघराज दादा भोसले, संजय डुबे साहेब, मंगेश गाडेकरनी स्वतः तो एक ग्रुप क्रिएट केला. त्या ग्रुपमध्ये मी, मंगेश गाडेकर, मेघराज भैया आणि आपले संजय डुबे सर, ऋतुजा शिव लोखंडे ह्या सर्वांना त्यांनी ग्रुप ॲड केला. त्यात मेन्शन करतो की 4,60,000 माझे बाकी आहे. फायनली मी फोन जेव्हा केलं कॉन्फरन्स कॉल, भैया म्हणलं असंच आहे. भैया म्हणलं तुम्ही ठावा मंगेशला घेतो. मग डुबे साहेब, संजय डुबे सर, आम्ही एक कॉन्फरन्स. तर त्या 15 मिनिटाच्या चर्चेतनं मला एकच दिसत होतं की त्याची मनाची तयारी त्यांनी केली होती की NOC द्यायची नाही. पण मला पर्यायच नव्हता. मी म्हणलं मंगेश सर तुमचे हात जोडतो, वाटलं पाय पडतो यार, आता काय तुम्ही माझा अंत बघताय, याच्यातनं मला बाहेर पडायचं आणि प्लीज तुम्ही काय तर हेल्प करा. मी म्हटलं सर 50,000 रुपये तुम्ही देतो आणि 1.5 लाख रुपये जेव्हा माझ्याकडे येईल मी तुम्हाला देतो. आणि मी आजही सांगतो की त्यांना तवाही सरांच्या पुढे हे पैसे मी तुम्हाला जे देतो ना हे ब्लॅकमेल करताय तुम्ही, माझी परिस्थितीवरती तुम्ही पैसे घेताय. ते म्हणले मला काही सांगू नका. माझ्याकडे 50,000 रुपये पण होते. मी 35,000 रुपये त्यांना दिले. 35,000 रुपये दिले त्यांनी मला NOC दिला. आणि NOC दिल्यानंतर मी इथं दिला. त्यात 2-3 दिवसामुळे आमचा डेट चेंज झाला. 19 तारीखचं आमचं डेट 26ला गेला. अशा गोष्टीतनं मी सफर करून पुढे आलो. मग 15,000साठी परत 4 फोन आले. मंगेश सरांचे नाही आले, त्यांचे मिसेसचे यायला लागले
मी त्यांना डिनाय केलं, त्यांचे फोन उचलायचं म्हणून. कारण का माझा फोकस एकच की आता पिक्चर रिलीज करायचं आहे. असं ह्या गोष्टी करत करत मी इथनं पुढे आलो. आणि जेव्हा पिक्चरचा प्लॅन झाला की संदीपजी हे बजेट आहे, हे आपल्या रिलीजच्या हिशोबाने आपण असे शेड्यूल तयार केले. ठीक आहे. मग सर्व कलाकारांची कोऑर्डिनेशन झाला, सर्वांची गाठीभेटी चालू झाली. 15 ते 19 प्रथमेश सरांचे डेट्स घेतले आपण पुण्यात प्रमोशनसाठी. 15 ते 19 जो डेट घेतला आम्ही प्रमोशनसाठी, तर प्रथमेश सरांशी मला म्हणले संदीपजी तुम्ही बोला. मग मी प्रथमेश परब प्रथमेश परब सर, मग मी फोन केला, सर संदीपजी 100% मी तुम्हाला वेळ देतो. ठीक आहे म्हणजे 5 दिवसात काय होणार नाही, आपल्याला 8 ते 9 100% देतो. मग ते आले पुण्यात. पहिला असं ठरलं की आपण आउटडोर करणार आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे वगैरे वगैरे. मग आता इथं P&Aचं काम चालू झालं प्रेझेंटरचं. आता त्यांचे पैसे इन्व्हेस्टमेंट चालू झाले. करेक्ट. जो प्रथमेश सर 15 तारीखला येणार ठरलं होतं की स्वरूप हॉटेल, ते मला बुक करा. आणि मला इन्व्हेस्टर येतं म्हणजे संदीपजी आपल्याकडे स्पॉन्सरशिप काय आहे का. म्हणजे काय काही आपल्याला 2 पैसे वाचत असं, हे आपल्याच पैसेचं बेनिफिट आहे. तर माझे काही मित्र होते, मी एका लोकेशनवर जाऊन असंच हॉटेल्ससाठी विचारपूस केली. तर म्हणलं ॲक्टर कोण आहे, तर म्हणलं प्रथमेश सर. ठीक आहे, आम्ही 1 रूम तुम्हाला 5 दिवसासाठी देऊ. मग हे म्हणजे 4 दिवस आम्हाला नाही, 8 दिवस आम्हाला 4 रूम पाहिजेत. तर माझ्याकडनं ते काय शक्यच नाही आहे आणि मी त्या गोष्टीमध्ये पडलोच नाही. मग फायनली यांनी कात्रजला मांगडेवाडीपाशी एक गेस्ट हाऊस जो काही रिसॉर्ट होता बुक केला. मग तिथं बुक केल्यानंतर 5 दिवस जे काही 15, 16, 17, 18 एकाच लोकेशनवरती जेवढे महाराष्ट्रातले रील स्टार्स होते, मला असा मेसेज दिला की आपण एक्सपर्ट लोकांना बोलतो आहे, सर्व रील स्टार, आपण बाहेर जायची गरज नाही कारण आपल्याकडे वेळ नाही आत्ता. तर ठीक आहे, आता मी म्हणलं तुम्ही जे काही निर्णय घेता तो योग्य आहे. मी प्रेझेंटरला मग त्या लोकेशनवरती रील स्टार्स यायला लागले, मग रोजचे शूटिंग्स व्हायला लागले, रील्स करायला लागले. मग अशा गोष्टी होत तर 2 दिवसांतर मला प्रथमेश सरांचा फोन आला, संदीपजी थोडं बोलायचं आहे. मला बोला ना सर. म्हणलं सर, म्हणलं जो काही मला मी शिवसरांशी तर कॉर्डिनेशन केलं आहे, मी आनंद सरांशी पण कॉर्डिनेशन केलेलं आहे की माझा एक पेमेंटचा जो काही. हां म्हणलं सर तुम्ही काळजी करू नका. मलाही त्यांनी मेसेज केलं आहे शिवलोखंडे सरांनी की आपण प्रथमेश सरांना आणि प्रथमेश सरांच्या बॉयला एवढे पैसे द्यायचे आणि एक शॉपिंगचा पण एक बजेट काढलं आहे एवढे. ठीक आहे म्हणलं सर. तर मला एक आवड काय आली की यार चला आपला हिरोला आज आपण जे काही कमिटमेंट्स आहेत पूर्ण करतो आहे. मग ह्या गोष्टी 4 दिवस प्रथमेश सर एकाच लोकेशन शूट करत होते. आणि जेव्हा शूटिंग संपला, प्रथमेश सरांचा मला रात्री 11:30 वाजता फोन येतो, मेसेज येतो, संदीपजी माझ्या बॉयचं पेमेंट भेटलं, माझा पेमेंट नाही आला तो. तर मी शिवसरांना फोन करतो आहे की सर ते प्रथमेश सरांना. अच्छा तुम्हाला फोन केला का, ओके. मग आनंद सरांचा फोन प्रथमेशला जातो. आनंद काय मुरुकर सर. अच्छा तुम्ही संदीप सरांना कॉर्डिनेशन करताय का, तुला सांगितलं मी पैसे मी देतोय, त्यांना का तुम्ही फोन करताय. मग प्रथमेश सरांशी मी फोन केला. पण हे पण बरोबर आहे ना की त्यांनी तुम्हाला फोन करण्यापेक्षा त्यांना फोन करायला पाहिजे होता ना. नाही पण जेव्हा त्यांना प्रथमेश सरांना कन्व्हिन्स करायचं होतं त्यांनी मला पुढे घेतलं ना. अच्छा. कारण का प्रथमेश सर त्यांना ओळखतच नाही ना. प्रोड्युसर हे त्याच्याशी बोलले ना. अच्छा. मला 1 लाखाचं बजेट दिलं गेलं प्रथमेश सरांचं की आपण प्रथमेश सरांच्या 5-6 दिवसाच्या एवढ्यासाठी 1 लाख रुपये देतोय. तुम्हाला जर पुढे तुम्ही मिडल मॅन होता. तर प्रथमेश सरांनी मला मेसेज केला की संदीप सर माझा आता इथला विषय संपला आणि मला पेमेंट नाही आलेला आहे. तर मी ऑब्व्हियसली शिवसरांना फोन केला. आलं कळलं. मग तर त्या दिवशी प्रथमेश सरांनी जेव्हा मग शिवसरांचा एक वाढ झाला, मग ते आनंद सरांना सांगितले. आनंद सरांनी प्रथमेश सरांना फोन करून काय बोलले मला माहीत नाही. मग तो विषय स्टॉप झाला. पण मी जेव्हा 1 दिवस शूटिंग जो काही हे होतं ना मार्केटिंगचं, तर मला 1 दिवस मला द्या आपण जे काही. तर आम्ही असं ठरवलं की स्कूल इव्हेंट्स, दगडूशेठचं मंदिर, ह्या गोष्टी आम्ही लोकेशन फायनल केले. असं जायचं आहे. आम्ही सर्व इव्हेंट्स चालू केलं. सर्वात पहिले आम्ही भोसरीला एका स्कूलला गेलो. त्या स्कूलमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली, साधारण 2,500 ते 3,000 विद्यार्थी होते. आणि आम्ही गेल्यानंतर तिथे सर्व इव्हेंट्स चांगले झाले. मग मला आनंद सरांचा आणि शिवलोखंडे सरांचा असं सांगण्यात आला की संदीपजी आपण हे इव्हेंट जो काय झाला व्हिडिओ आपण हे मार्केटिंगसाठी यूज नाही करणार. म्हणजे काय, त्यांचं म्हणणं आलं की आपलं पिक्चरचं नाव घोट्या गँगस्टर आहे आणि हे जे काय 8वी 9वीचे पिक्चर आपण त्यांना हा मार्केटिंगमध्ये यूज नाही करू शकत. तर मी त्यांना उत्तर दिलं की सर अगर तुम्ही हे मार्केटिंग यूज नाही करू शकत तर आपण रील जो सोडलं प्रथमेश सरांचं मागे तर ऑलरेडी 4-5 8वी 9वीचे मुलं आहेत तर चालतात. तर ते मला काही सांगू नका, आम्ही ते प्लॅन करूया. मग त्यांनी त्या स्कूलचा जो काही इव्हेंट झाला तो मार्केटिंगमध्ये त्यांनी कुठं तर यूजच नाही केला. मग तिथनं ठरलं की आपण एक वाकडला जायचं आहे, तिथं जेवण करून सेकंड हाफमध्ये बाकीचे इव्हेंट्स आपल्याला कंटिन्यू करायचे. मग सरांचं मला तो दिवस वर्कआउटच नाही झाला. हां एवढ्या चांगल्या पद्धतीनं. पण मग या सगळ्यामध्ये ठीक आहे, हे सगळं झालं आणि सिनेमा रिलीज झाला तुमचा. मग रिलीज झाल्यानंतर मग आता प्रॉब्लेम काय आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की जे काही
पिक्चर थिएटरला लागले. मला सांगण्यात आलं की 80 थिएटरला आपण पिक्चर रिलीज करतोय. सांगण्यात आलं 26 तारखेला जो रिलीज झाला पिक्चर 25-26 तारखेला 80 थिएटरला लागला. बरं. 23 तारीखला आमचं कलाकारांचा ग्रुप होता. त्यात मोहन सरांपासून सर्व कलाकार होते. चांगल्या ॲक्टिव्हिटीज पण त्याच्यात आम्ही सरळ. तर मला सिटी प्राईडला प्रीमियर पहिले सांगितलं यांनी की आपण कोथरूड सिटी प्राईडला आपण प्रीमियर करतोय. ठीक आहे, 99% मराठी पिक्चर तिथंच रिलीज होत. मग ह्यांनी ना मला विचारतं की आम्हाला न सांगता यांनी फातिमा नगर लोकेशन फायनल केला. बरं. ठीक आहे, तेही आम्ही एक्सेप्ट केलं. मग मोहन सर बाकीचे कलाकार सिटी प्राईडला यायला तयार होते. मग जेव्हा फायनली तिकडं ठरवल्यानंतर काही कलाकारांनी थोडा ते नाही केलं त्यामुळे. आता मुद्दा येतो का, बजेट दिले का, दिले. त्या बजेटमध्ये गोष्टी मेन्शन आहेत का, 10 लाख रुपये, 3 लाख रुपये, 5 लाख रुपये. मग त्या बजेट वाईजच मी त्यांची चर्चा करतो ना की भाई तुम्ही जो काही खर्च मला दिलाय. मी सर म्हणलं बॅनर शुक्रवारी पिक्चर रिलीज होतोय आपला कोथरूडला 23 तारीखला आपला तो पोस्टरसाठी तो एक जो काही फ्रेम असतो तो खाली केलं सिटी ब्रँडनी. आणि तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा 23 आम्ही 19चं सर्व झालं, 20ला मुंबईला गेलो, 21-22 मी रोज शिवसरांची ऑडिशन करतो. सर म्हणलं आपला फ्लॅक्स कधी लागणार, थिएटरला फ्लॅक्स कधी, नाही ते डिस्ट्रीब्युटरचं काम होऊन जाईल. आणि 23 तारीखला आमचं मुंबईला फार महत्त्वाचा विषय असा होता की प्रवीण सरांकडनं विनोद वनवेनला फोन आला की विनोदजी मी 23ला मुंबईला अवेलेबल आहे, तुम्हाला काय असेल माझा एक तुम्ही इंटरव्ह्यू चांगला घेऊ शकता पिक्चरसाठी. आणि मोहन सरांनी पण 23 तारीख आम्हाला डेट दिली. 23 तारीख मोहन सरांची डेट आली आणि तेव्हा आनंद सर स्वतःच ऑडिशन केले मोहन सरांशी. मग 23 तारीखचं डेट ठरला. कधी 20 तारीखला की 23ला दोघांचे आपण इंटरव्ह्यूज घेऊ. 22 तारीखला मला शिवसरांचा फोन येतो की आपण हे इंटरव्ह्यू कॅन्सल केलं आहे. म्हणून म्हणजे काय, म्हणून उद्या प्रवीण सर तिथं आहेत, मोहन सर निघालेले आहेत. नाही आमच्याकडनं त्यांना मेसेज गेलेला आहे मोहन सरांना की आपण कॅन्सल केलेलं आहे. तर मला समजलं नाही कॅन्सल का झालं. तर मी विनोद वल्लवे सरांना म्हणतो आहे. तर विनोद सर म्हणले आता मी प्रवीण सरांशी बोललो आहे, आता 23 तारीखला ते मुंबईला अवेलेबल आहे, आता त्यांना मी रिप्लाय काय देऊ हे विनोद वल्लवे सर मला म्हणतात. पण फायनली तो काही इंटरव्ह्यू झाला नाही. तिथं मला दुःख झालं कारण का ज्या आज इंडस्ट्री आलं माझ्या लक्षात. माझा मुद्दा आहे की हे सगळं झालं पण आता विवंचना सुटले की नाही सुटले, अजून पिक्चर रिलीज होऊन आता जवळपास झाला महिना. मला आजही थिएटरचा बॉक्स कलेक्शनचा हिशोब नाही आला, खर्च किती आला तोही नाही आला. मला मूवीचा साधा डिस्ट्रीब्युटरचा हार्ड ड्राईव्ह पण भेटला नाही आजही. आणि आता मी गेल्या शुक्रवारी जे ऋतुजा पाटील मॅडम आहेत त्यांना मी फोन केला. एक तर त्यांनी मला कारणं असे दिले, 25ला पिक्चर आपला प्रीमियर झाला, 26ला थिएटरला लागले गेले, 31 तारीखला हे लोक 8 दिवस जम्मू काश्मीरला निघून गेले दोघं पण. आणि मला माहीत पण नाही. ठीक आहे, तर त्यांचा पर्सनल विषय. पण मी जेव्हा त्यांना रोज फोन करतो सर म्हणलं बॉक्स कलेक्शनचा हिशोब काय आहे, नाही आम्ही नाही आहे, तुम्ही आनंद सरांशी ऑडिशन करा. कारण काय जेव्हा बुकमाय शोला जे काही ऋतुजा मॅडमला प्रेझेंटर म्हणून प्रेझेंट केलं तर मी त्यांना विचारायचो हे प्रेझेंटर निर्माता प्रोड्युसर बुकमाय शोला ते प्रोड्युसर झाले, परत मीडिया ह्याच्यामध्ये पण ते प्रोड्युसर झाले. आणि काय नाव शिवकांत तिवारी त्यांना त्यांनी त्यांचं क्रेडिट दिलेलं होतं. कारण काय हे लोक माझ्यासमोर आले पण नाही. तिवारी साहेब या गोष्टी घडल्यानंतर मी जेव्हा त्यांना ते म्हणले संदीपजी आता तुम्ही काय बोलूच नका, आपण नंतर बोलूया, फक्त मला बोलूया बघूया ह्याच उत्तर आले. फायनली रिलीज होऊन आता मला कम्प्लिटली 35-40 दिवस झाले. मला आजही पिक्चरचा हिशोब नाही आहे ना, मला त्याच्यातनं काय आउटपुट दिसतं आहे. आजही मला त्यांच्याकडून आत्ता जेव्हा प्रणित वायकर सरला मी गेल्या शुक्रवारी स्वतः फोन केला की सर म्हणलं ते म्हणले संदीपजी मंडेला मी पाठवून देतो, आमचा माणूस अपडाऊन रोज करतो. काय पाठवून देतो? हार्ड ड्राईव्ह. बरं. तर मंडेला मी फोन केला, ते म्हणले 26 जानेवारी आहे. ठीक आहे. मंगळवारी फोन केला, उद्या येईल. उद्या म्हणतात मी नाही आहे. तर म्हणले एक काम करू सर मीच येतो. नाही म्हणतो तुम्ही कशाला येता उद्या. असं बघता बघता परत सोमवार आलेलं आहे. गेले 10 दिवसापासून मी प्रणित वायकर सरांशी संपर्कात आहे. एक साधा हार्ड ड्राईव्ह ते देऊ शकत नाही मला. हार्ड ड्राईव्हमध्ये काय आहे? आपला पूर्ण डाटा आहे मूवीचं, ज्या थिएटर्सला ज्या पिक्चर आपण प्रेझेंट केले ती प्रॉपर्टीज आहे ना सर आपली. बरोबर. आज मी माझ्या भावाला सकाळी तिथं मुंबईला पाठवलं प्रणित वायकर सरांच्या ऑफिसला. आणि मला प्रणित सरांचा फोन येतो की तुम्ही शिवसरांना एकदा कॉन्टॅक्ट करा, ते पण हे निघालेले आहेत. तर म्हणजे त्यांचं काय असेल का मला माहीत नाही, पण तुम्ही मला 8 दिवसापासून कमिटमेंट करता घेऊन जा किंवा मी पाठवतो आहे. फायनली काय झालं की माझे भाऊ गेले आणि शिव लोखंडे सर आणि ऋतुजा मॅडमचा मला फोन येतो, संदीपजी उद्या तुम्ही आम्हाला लिखित द्या की आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतो आहे हार्ड ड्राईव्ह, आणि तेव्हा आम्ही तुम्हाला हे हार्ड ड्राईव्ह देणार. म्हणजे काय, माझी प्रॉपर्टी माझा पिक्चरचा हार्ड ड्राईव्ह तुम्हाला द्यायला प्रॉब्लेम काय.
नाही म्हणलं आम्ही तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही. म्हणलं सर हिशोबाचं काय, त्या हिशोबाचं नंतर बघू, तुम्ही हिशोबाचं मला आत्ता विचारूच नका, आमची आत्ता मनस्थिती नाही आहे, ऑलरेडी आमचं नुकसान झालेलं आहे. हे त्यांच्याकडनं मला असं क्वेश्चन आन्सर येतो आहे. तर मी म्हटलं सर एक काम करूया, आपण बसूया, तुम्ही जो काही खर्च केलेला आहे मी तुम्हाला गेल्या डे 1पासून म्हणतो आहे की रोजचा ट्रान्सपरंट विषय राहू दे आपण. तर तुम्ही मला काय म्हणताय आपण नंतर बघू. जे 30 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली तुम्ही म्हणताय ना, मला ऑन पेपर दाखवा ना 30 लाख कुठं गेलं, मला तर कळू द्या. मी तुम्हाला अगर देणं बांधील सर तर हिशोब तर मला आला पाहिजे. बॉक्स कलेक्शनचा हिशोब आजही नाही आला, आणि जो काही खर्च झाला तोही हिशोब मला भेटत नाही, आणि हा ड्राईव्ह पण मला भेटत नाही. फक्त मला तारीख आणि वेळ. आज तुमच्याकडे सिनेमा तुमचं काही नाही आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे, काहीच नाही आहे सर. केतन क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये? आता सगळं काय झालं तेव्हा जेव्हा मी इन झालेलो होतो पुन्हा एकदा, तेव्हा मला ऑलरेडी टीमच्या बाहेर ठेवलं गेलं. त्यामुळे ना मी कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो ना कोणाशी काही बोलू शकतो, कारण की ते एंटरटेनच नाही करत. कारण काय आहे की जेव्हा केतन सर आशू भोसले जेव्हा काम करत होते, मला शिव सरांचा असा मला फोन होता की संदीपजी यांच्यापेक्षा माझी टीम फार शार्प आहे आणि आपण यांच्यावरती काम नाही करू शकत, कारण का ह्यांना अजून ह्याच्यातलं समजत नाही, असं त्यांच्याकडनं मला. बरं केतन, तुम्ही आता किती वर्ष काम करता इंडस्ट्रीमध्ये? गेली 10-15 वर्ष तरी सिनेमा क्षेत्राशी निगडीत आहे. पण माझी ॲक्च्युली नाट्यसंस्था आहे सोला फॅक्ट नावाची, ज्याच्यामध्ये मी नाट्यशास्त्र शिकवतो. बरं. आता सनशाईन लाईट्स इंडिया म्हणून शैलेंद्र निर्मल यांची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर मी गेले 8 वर्ष वेबसिरीज नाही, मला एवढं सिनेमाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. सिनेमाशी संबंधित तुम्ही इतके वर्ष काम करताय, आता ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं इंडस्ट्रीबद्दल? काय काय झालं यांच्याबद्दल? यांचा प्रॉब्लेम काय झाला? जोकर करून ठेवला आहे लिटरली. कारण की त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे संदीप सरांनी, ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तो माणूस पहाटे 5 वाजता चहाच्या, म्हणजे पहिला सीन असा होता की मी त्यांना त्यांच्या शोरूममध्ये बघितलं होतं, आणि मी फक्त चालण्यासाठी त्यांना दुसऱ्या सीनमध्ये बघितलं, तर ते डायरेक्ट चहा बनवत असताना मी त्यांना बघितलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे जे आम्ही आधी शोरूममध्ये त्यांच्याबरोबर बसून बोलायचो, ते नंतर ते असं झालं की ते चहा टाकतायत, साखर टाकतायत, आणि मी चहा पिता पिता त्यांच्याशी बोलतोय, सर आज ते मुंबईला हा सीनचं काम करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. सो हा 360 एवढा चेंज झालेला आहे. ते त्यांचा मुलगा पार्थ, त्यांची बायको मॅडम, हे सगळेजण दिवसभर राबराब राबतायत, कष्ट करतायत, आणि त्या व्यक्तीचं ध्येय एकच आहे की त्यांना काही करून सिनेमा रिलीज करायचा आहे. आम्ही सगळ्यांनी दिवसरात्र एक करून जेवढं आमच्याकडनं शक्य होतं सिनेमा रिलीज करण्यासाठी तेवढं आम्ही सगळं करून ठेवलं. पण ठीक आहे, आता शिवसरांची टीम आली, त्यांना त्यांच्या पद्धतीनं सिनेमा पुढे घेऊन जायचा होता. संदीप सरांचं आम्हाला असं म्हणणं होतं की बाबा ठीक आहे, आता त्यांची टीम काम करते तर तुम्ही शांत राहा, म्हणून मग आम्ही बॅकआउट झालो. या सगळ्यामध्ये संदीपजी तुमचे किती पैसे खर्च झाले, पहिले दुसरे तिसरे सगळे मिळून? सर आत्ता मी खरं सांगू, मी हिशोबच नाही लावत. कारण काय माहिती आहे, माझ्या घरात या गोष्टीला आता असं माझीच रिस्पेक्ट झिरो झाली घरात. कारण काय, जेव्हा मी हा पोस्ट प्रोडक्शनचं प्लॅन चालू केलं ना, फार स्ट्रगलनी पैसे मी उभं केले होते आत्ता. कारण काय, मी एक चारचा आलं माझ्या लक्षात. मला सांगतोय, मला आत्ता ते बोलायची पण इच्छा काय नाही. 2 व्यक्ती अशी आहेत माझ्यासोबत, एकदम प्रवीण सर आणि एक मोहन आगाशे सर, आणि केतन ठोंबरेंनी पण मला 1 रुपये नाही घेतलं, आणि आशुतोष भोसलेंनी पण 1 रुपये नाही घेतलं. तुम्ही मला एक सांगा, हे जे आता तुमच्याबद्दल घडलंय, असे अनेक निर्माते आहेत, फक्त कोणी बोलत नाही, प्रत्येकाची फसगत झालेली असती, प्रत्येकजण कुठेतरी दुखावलेला असतो. ही जी एक इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला याची नवीन गोष्ट कळली आहे ना लोकांची, संदीप बिरादर म्हणून काय वाटतं तुम्हाला? असं कोण, तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही बिझनेसमन आहे, ही जी एक वृत्ती आहे, काय वाटतं तुम्हाला? सर आता मी जे काही मी बघतोय ना, मला स्वतःला लाज वाटते. काय वाटते की हा माझ्या हातातला डिसिजन नाही. ते आता आम्ही जे बिझनेस करतो ना, ते डिसिजन आम्ही घेऊ शकतो. मी राजेश सरांसोबत जोडलो का 100%. ते व्यक्ती राहिले असते ना, ती अडचण मला आली पण नसती, ह्या लोकांशी मी भेटलो पण नसतो. कारण काय, ओलनसोल जेव्हा राजेश सर होते ना, सर्व छान चाललं होतं, कारण का त्या व्यक्तीचं विजन आणि कामाची पद्धत त्या होते, म्हणून मी त्यासोबत जोडलो ना. पण अचानक दुर्दैवाने त्यांचा तो निधन झाला. माझा मुद्दा तो नाही आहे, माझा मुद्दा पैसे घेण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पैसे प्रत्येकाला लागतात. तुम्ही एक अमाऊंट घ्या, त्याच्याबद्दल काम करा, पण ते चोख करा, ही अपेक्षा. हा धंदा आहे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा मी तुम्हाला 10 रुपये चहाचे देतो, तुम्ही मला नीट चहा द्यावा ही अपेक्षा असती. बरोबर आहे. त्याबद्दल जर तुम्ही चहाच्या ऐवजी आणि काहीतरी घातलं किंवा साखरेचे मीठ घातलं तर मग 10 रुपयाचा प्रश्न आहे ना तो. हो, प्रश्न काय कोटीचा नाही, पण इट्स ऑल अबाउट प्रॉडक्ट. म्हणजे व्यापार म्हणून तुम्ही जे हे बघता की मी पैसे टाकलेत आणि मला त्याचे रिटर्नच मिळत नाहीत,
काय वाटतंय ही ही वृत्ती कशी ठेचायला पाहिजे, काय करायला पाहिजे? सर मी आज तुमच्या पुढे का आलो की मी फसलो का, मला दिसते मी फसलो, पण मी त्यात नाही बाहेर पडायचा प्रयत्न करतो. आता माझे काही लोकांशी बोलणं चाललं आहे. आता जो पिक्चर रिलीज झाला ठीक आहे, आता त्यालाही काही ऑप्शन्स आहेत ना, की एखादा सबसिडी असेल किंवा काही टेक्निक ज्या काही रिटर्नचे पण काही मार्ग आहेत ना, पण त्या मार्गासाठी माझ्या हातात माझं काहीच नाही ना. प्रेझेंटर गेले, महिना झाला रिलीज करून, मी आज त्यांच्याशी भेटायचा प्रयत्न करतो, ते म्हणतात माझी पण आई मग तुम्ही चित्रपट महामंडळाकडे का गेला नाही की हे माझ्या कॉन्टॅक्टमध्येच नाही आहेत? नाही, मला जे आनंद सर आहेत, सरनेम त्यांचं, जे PR आहेत, त्यांनी मला स्पष्ट भाषेत असं सांगितलेलं आहे, संदीपजी तुम्ही नवीन आहात, मिनिमम 1 महिना PNAला द्यायला लागतो तुम्हाला हिशोब किताबसाठी. बरं, ठीक आहे, पण खरंच द्यायला लागत असेल? नाही थांबलो ना सर, पण 1 महिना होऊन अगर मी तुमच्याशी परत बोलतोय, पण तुम्ही तोंडी म्हणता, आनंद सर मला म्हणतो की 27 ते 28 लाख रुपये शिवसरांचे खर्च झालेत, आणि शिवसर तोंडी म्हणतात की 31 लाख रुपये माझे खर्च झालेत. मी 31 ने 50 लाख रुपये झाले सर, पण माझ्या समोर पेपर तर ठेवा तुम्ही, मला तो बघायचा तर अधिकार आहे ना, पैसे तुम्ही जे काही खर्च केले, कारण का तुम्ही खर्च केल्यामुळे मला रिटर्नची पण अपेक्षा ठेवली ना, की या पिक्चरमधनं पैसे परत आले पाहिजे. पण मला तर समजू द्या ना, कारण का मी बिझनेस करतोय ना, मी असंच नाही करत ना बिझनेस. पण 8 दिवसापासून त्यांची आई आजारी आहे, 8 दिवसापासून आनंद सर आजारी आहेत, फक्त मला कारणं भेटतात. मी वैतागून मी मॅडमशी परवा बोललो गेल्या आठवड्यात, मी प्रणित सरांशी पण 10 दिवसापासून डिस्ट्रीब्युटर मला हार्डर देऊ शकत नाही. आज प्रणित वायकर सरांकडे डिस्ट्रीब्युटर होते आमच्या पिक्चरचे, अगर मी त्यांना फोन करतोय, पहिल्या दिवशी मला म्हणले संदीपजी उद्या मी पाठवून देतो, माझा माणूस रोज अपडाऊन करतो. नेक्स्ट डे फोन करतो, 2 दिवसपासून सॅटर्डे संडे वीकेंड डे बंद राहतो. 26 जानेवारी फक्त मला तारीख कारण हेच चाललंय माझ्यासोबत, बाकी काही नाही. आता पुढं काय मग? माझं पुढे एकच आहे, मी आता उद्या त्यांना भेटणार आहे. मला त्यांनी सांगितलं आहे की उद्या आपण भेटूया आणि ह्या गोष्टीला काय असेल चर्चेतनं पुढे घेऊन जाऊ. त्यानंतर मला विचार करायचा आणि काही निर्णय घ्यायचा मला अधिकार येतो, मी घेणार 100%. कारण का माझ्यासारखे 100 लोक आहेत का, हसू शकतात, पण मी ते 100पैकी एक आहे ना. माझ्या घरात माझे काही विचारपूस झाली आहे ना, आणि मी पैसे लावलेत का 100% लावलेत, आणि मला रिटर्नची पण अपेक्षा काही आहे ना. पण अगर प्रामाणिकपणे काम केलं असतं, प्रेझेंटरनी जे काही मला इन्व्हेस्टमेंटचे स्वप्न दाखवले की आम्ही हे करू ते करू ते करू, ते काही झालंच नाही. एक लोकेशन 5 दिवस एकच कलाकारला एका ठिकाणी बसून घेतला, 6व्या दिवशी इंटरव्ह्यू, आणि ज्या महत्त्वाचे कलाकार, आणि त्यांचं महत्त्वाचं काय म्हणणं माहिती आहे का, मी म्हणलं अश्विनी मॅडम, नाही त्यांना कोण ओळखत नाही. मोहन आगाशे सर, नाही त्यांचं आता वय झालेलं आहे, आपलं ते थोडे महत्त्वाचे आहेत कारण. बरं, या सगळ्यामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबू. तुम्ही आता ज्या ज्या नावं घेतली, मी काय त्याचा दावा करत नाही, मला काय त्या व्यक्तींचा अनुभव नाही. तुमच्या सिनेमाशी संबंधित ज्या व्यक्तींशी ज्या पैशा संदर्भात तुम्ही नावं घेतलीत आणि तुम्ही जे आता दावे केलेत, त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? मी ऑनलाईन पेमेंट केलेत ना सर सगळे. मी ज्या काही गोष्टी बोलतो मी खोटं बोलतच नाही, आणि मला खोटं बोलून मला काही खरं करून घ्यायचंच नाही ना. जे खरं आहे मी ते खरं बोलतोय. उद्या झाले नाही अगर ते मला चर्चा केली, माझ्याशी प्रश्न उत्तर केले, मी ऑन रेकॉर्ड दाखवू शकतो की मी तुम्हाला एवढे पैसे दिलेत, पण त्यातलं मला मोबाईलला 0 आलेलं आहे. आउटपुट म्हणतो ना, की अगर जसं तुम्ही मला उदाहरण दिलं की 10 रुपये चार्ज, मला 10 रुपयाची क्वालिटी नाही भेटली, तर मी आज विशाल सरांसोबत काम केलं का, केलेलं आहे. मी PNA सोबत काम केलं, पण माझ्यासाठी हा जग नवीन होतं. पण माझी फक्त एकच आहे की ज्या काही माझ्यासोबत जे काही घडलं ना, अनेक लोकांसोबत घडलं सर, मी नाही म्हणत नाही, पण मला तुमचं पुढे यायची गरज काय, की मी आज आलो की माझा पिक्चर अजून माझ्या हातात नाही आहे. जो खर्च केला कालपर्यंत तुम्ही केलेला खर्च आहे, त्याचा हिशोब माझ्याकडे आहे ना. पण जो PNA मध्ये ज्यांनी खर्च केला ते हिशोबात देत नाही मला. आणि महत्त्वाचं सर, ऋतुजा मॅडम ते PNA पार्टनर आहे, त्यांनी बुक माय शोला स्वतःचं नाव प्रोड्युसर केलं, मार्केटिंग जिथं मीडियाचे जे गोष्टी झाल्या स्वतःला प्रोड्युसर केलं, मला कळलंच नाही. आणि जेव्हा मी त्यांना विचारायचो ते आनंद सरांचं नाव घ्यायचे, जेव्हा आनंद सरांना विचारायचो ते म्हणायचे तुमचं मला काही फोन करायचा संबंध नाही, मी तुमचा बांधील नाही आहे. सर मी जायचं कोणाकडे सांगा ना तुम्ही. तुमचा मुद्दा मला कळला. मला असं वाटतं की या चर्चेमधनं बिटवीन द लाईन्स खूप आहेत, अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. मुद्दा हा नाही आहे की एखाद्या कामाला कोण किती चार्ज करतं, मुद्दा हा आहे की दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला आपल्याला मिळतो का आणि हिशोब मिळतो का. तो आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. तर मराठी सिनेमासृष्टीचा काळ सोकावला आहे का हा मुद्दा आहे. आणि हे पाहिल्यानंतर असं वाटतं की येस, ज्यानं पैसे टाकलेत त्याला त्याचा पूर्ण हिशोब मिळाला पाहिजे. संदीपजी आणि केतनजी, मला असं वाटतं की हे एक धाडसी पाऊल आहे. हा एपिसोड आल्यानंतर मला माहीत नाही काय होईल,
कदाचित विशाल देवरुखकर माझ्याकडे येतील, कदाचित ऋतुजा पाटील मॅडम येतील आणि सांगतील मला माझी बाजू मांडायची आहे, आपण तीही मांडू. कारण आपण काही कुठल्या एका पक्षपाती पद्धतीनं करत नाही आहोत. म्हणून मी विचारतो तुमच्याकडे पुरावे आहेत का, यातनं मार्ग निघावा. आणि प्रत्येकाला चांगला सिनेमा करायचा असतो, त्यातनं सिनेमाही चांगला व्हावा. आणि सिनेमा पडणं चालणं आपल्या हातात नाही, पण ज्यानं पैसे टाकले त्याला त्याचा मोबदला किंवा त्याचा हिशोब मिळावा ही अपेक्षा आहे. असं परत होऊ नये असं मला नेहमी वाटेल. आणि निर्मात्यांनी सावध व्हा. निर्मात्यांसोबत जे प्रोड्युसर आहे, जे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत, जे डिस्ट्रीब्युटर आहेत, कलाकार आहेत, इतर सगळे विभाग सांभाळणारे लोक आहेत, त्यांनीही आता सावध आणि शहाणं व्हायची गरज आहे. मुद्दा पैशाचा आहे. थांबतो. मनपूर्वक आभार. मित्र म्हणे लाईमलाईटचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. खूप खूप महत्त्वाचा विषय आपण इथं मांडलेला आहे. आपण नेहमी मराठी सिनेमा असा कसा झाला, पैसे कुठे गेले याबद्दल बोलत असतो, पण या निमित्तानं एक मुद्दा टवकारण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. मला जरूर सांगा एपिसोड कसा वाटतो. थांबतो. भले ते घडो. थँक्यू. तुमच्या दोघांचाही आभार. थँक्यू.